नमस्ते सर्वांना शिवशरणार्थ. पाटील मागील 1-2-3 महिन्यापूर्वी आपण दीपक सरांची व्याख्यान आयोजित केली होती. आर्थिक साक्षरता समाजामध्ये निर्माण व्हावी हे हेतू उद्देशाने. शेअर मार्केट हा आपल्या समाजामध्ये अनटच भाग आहे. म्हणजे आपला समाज थोडासा शेअर मार्केट पासून घाबरतो. सध्या तरी अजून जास्तीच घाबरायची वेळ आलेली आहे, सर्वांच्यावरच आलेली आहे. पण जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच भीतीदायक वातावरण आहे. ज्यांनी नव्याने एंट्री केल्या, ज्यांनी चढ उतार पाहिले त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी निश्चितच आज थोडीशी चिंताजनक बाब आहे. शेअर मार्केट गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये कंटिन्युअसली कमी येत आहे. तर त्या संदर्भात दीपक कोष्टी सरांची थोडी चर्चा झाली होती. तर समाज बांधवांची ज्यांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आहे त्यांनी पॅनिक होऊ नये, त्या संदर्भात सर आज चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतील. हा काळ कितीपर्यंत राहील, काय होईल, आणि त्याचबरोबर नवीन इन्व्हेस्टर जे येणार आहेत त्यांच्यासाठी ही कदाचित एक संधी असू शकते. कारण ज्या वेळेला डाऊन मार्केट आहे त्यावेळेला आपण एंट्री करावी असं सर्वसाधारण मार्केटचा एक नियम असतोय. तर हा डाऊनफॉल इथपर्यंतच आहे का, याच्या पण अजून खाली जाणार आहे, याच्याबद्दल सर आपल्याला या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने सांगतील. आपण शिवशरणार्थ सिक्युरिटीजच्या मार्फत एक बॉडी फॉर्म केली. आपल्या समाजातल्या जे काही पेन्शन धारक आहेत किंवा काही इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांना मार्गदर्शन व्हावं, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला चांगली ग्रोथ मिळावी यासाठी आपण हे व्हेंचर चालू केलेलं आहे. शिवशरणार्थ प्रतिष्ठान मार्फत बरेचशे ऍक्टिव्हिटीज आपण करत आहोत आणि करत राहणार आहे येत्या कालावधीमध्ये. पण आपला सहभाग याच्यामध्ये मिळावा अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी थोडीशी व्यक्त करतो. आपण व्हॉट्सअपला सुद्धा, म्हणजे इथे जॉईन असलेल्या मेंबरना एक माझी विनंती आहे की व्हॉट्सअपला तुम्ही थोडस ऍक्टिव्ह राहा. आपली जी काही पोस्ट येतात त्याला थोडस एखादं थंब जरी केलं तर दॅट इज सफिशियंट. तर हे जरी करत राहिलो तर इतर लोकांना त्याचा अवेअरनेस निर्माण होईल. आपल्या ऍक्टिव्हिटीज खरोखर चांगल्या आहेत असं त्यांना वाटत राहील आणि त्याद्वारे थोडासा मॉब आपल्याकडे वाढू शकतो. याचा बेनिफिट आपण जे काही कष्ट घेतो, जेवढा काही वेळ देतो समाजासाठी, तर याचा बेनिफिट समाज बांधवांनी घ्यावा यासाठी हे सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे. तर आजच्या ह्या व्याख्यानाची सुरुवात करण्यासाठी आपल्या शिवसेना सिक्युरिटीजचे अध्यक्ष चंद्रकांत खरंगुंडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यानाची प्रस्तावना करावी. त्याचबरोबर आजचे जे व्याख्याते आहेत दीपक कोष्टी सर यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद बोरेगटे साहेब. आता बरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या माहितीनं 1.5-2 महिन्यापूर्वी दीपक कोष्टी सरांची 2 व्याख्यानं आपण आयोजित केली होती. बेसिकली शेअर मार्केटच्या बेसिक गोष्टीबद्दल एक बेसिक व्याख्यान झालं होतं. आठवड्याभराच्या एक गॅप नंतर लागोपाठ 3 व्याख्यान झाली टोटल. त्यातलं दुसरं आणि तिसरं व्याख्यान प्रोटेक्शन संदर्भात त्यांचा जो काही एक अल्गोरिथमचा एक फंडा आहे त्याच्याबद्दल त्यांनी पूर्वी दिलेला आहे. तरी सुद्धा मोस्ट ऑफ द पर्सनना दीपक सरांचा आता ओळख झालेली आहेच. तरी पण परत एकदा कोण नवीन लोक असतील त्यांच्यासाठी म्हणून इंट्रोडक्शन मी देतोय. बेसिकली हा व्याख्यान ठेवण्यामागे उद्देश असा होता की एकतर शेअर मार्केट बद्दल लोकांच्या मनामध्ये जे काही भीती आहे ती कमी करणं हा एक भाग आहे. आणि 2 प्रकारचं शेअर मार्केट म्हणजे आता म्युच्युअल फंडातली गुंतवणूक असेल किंवा सेफ झोन मध्ये काम करणं हा एक भाग आहे आणि ट्रेडिंग करणं हा भाग आहे. तर या 2 पैकी आपण दीपक सर काही ट्रेडिंग बद्दल काही सांगत नाहीत किंवा त्याबद्दल काही नाहीत. आपली लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करून तुम्ही कसं यशस्वीपणे तुम्ही तुमची संपत्ती निर्माण करू शकता. त्यामुळेच आज आपण आपल्या व्याख्यानाचा विषय मार्केटमधील चढ उतार आणि त्यातून संपत्ती निर्मितीची ज्या काही संधी आहेत त्या कशा आपण शोधायच्या, त्यातनं आपण आपला उद्धार कसा करायचा असं म्हटलं तर काही वेगळं नाही ठरणार. आणि आपल्या समाजाला थोडं जागृती करणं. आता काही लोक त्यात आहेत शहरी भागातले, विशेषतः पुणे मुंबई IT सारख्या सेक्टरमध्ये काम करणारे मुलं, नवीन जनरेशन, नवीन पिढी, काही जुनी लोकही वेल अवेअर आहेत त्याबद्दल. पण एक बाकीच्या समाजाला जागृत करून त्याच्यात गुंतवणूक कशी सेफ झोन मध्ये आपल्याला करता येईल हा ह्या बेसिकली व्याख्यानाचा उद्देश आहे. तर दीपक कोष्टी सरांच्या बद्दल थोडक्यात सांगतो. दीपक कोष्टी सर यांनी MTech कॉम्प्युटर सायन्स हे मुंबई युनिव्हर्सिटीतून केलेलं आहे. 2012 पासून 2021 पर्यंत जवळपास 9-10 वर्ष त्यांनी लेक्चरशिप मध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. पंढरपूर येथे मूळचे ते पंढरपूरचे दीपक विठ्ठल कोष्टी.
ते मूळचे पंढरपूरचे रहिवासी आहेत आणि त्यांनी एकंदरीत त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल आपल्या समाजामध्ये एक अवेअरनेसची कमी आहे. त्यामुळे त्यांनी तो लेक्चरशिपचा जो जॉब आहे ते करत असतानाच त्यात त्यांनी बराचसा अभ्यास केला आणि त्यांनी फुल टाइम अवेअरनेस प्रोग्राम करण्याच्या दृष्टीनं त्यांनी स्वतःचं ऑफिस सुद्धा पंढरपूरमध्ये काढलेलं आहे आता नुकतंच गेल्या 2 महिन्यापूर्वी. आणि सध्या ते फुल टाइम थोडक्यात गुंतवणूक, थोडक्यात मार्केट, त्याचबरोबर इन्शुरन्स असतील, गाड्यांचे इन्शुरन्स असतील, पर्सनल इन्शुरन्स असतील, त्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं ते काम करतायत. जवळपास त्यांनी आतापर्यंत ह्या प्रोटेक्शनच्या माध्यमातून 2 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक त्यांच्याकडे लोकांनी केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. वॉइस ब्रेक होते सर. काय होतंय? हॅलो, ऐकू येते का? हा, येतंय येतंय. हा, जरा ते नेटचा प्रॉब्लेम असेल. तर दीपक सरांनी बरेचसे एक गुंतवणूक केलेली आहे लोकांची गुंतवणूक त्यांनी सेफ त्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जवळपास 1,500 लोकांना 2,500 लोकांना त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलं. ही खरोखर एक आपल्या समाजासाठी गौरवपूर्ण गोष्ट आहे की त्यांनी इतक्या लोकांच्या पर्यंत पोहोचलेत किंवा इतक्या वेगवेगळ्या लोकांना त्यांनी आजपर्यंत इंट्रोडक्शन केलेलं आहे. ते त्यांनी यशस्वीरित्या ते आता त्या क्षेत्रात फुल टाइम काम करतायत. ही खरोखर चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन घेऊन आपण आपला जो एक मार्केट बद्दलचा जो एक मनातली भीती, फोबिया म्हणतो आपण, तो निघावा. हाच खरं तर आजच्या लेक्चरचा उद्देश आहे. हे ठेवण्यामागचा शिवशरणार्थ प्रतिष्ठानचा उद्देश आहे. त्यातनं आपण पुढे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. भविष्यात आपल्याला आपल्या समाजाची कशी अजून चांगल्या पद्धतीनं गुंतवणूक या शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्केटमध्ये कशी करता येईल हे बघण्याचं खरं तर आपलं ध्येय आहे. आणि त्या प्रमाणे आपण बोरीकड्डे सर आणि आपण सगळे समाज बांधव यात कार्यरत आहोत. मी यानंतर विनंती करतो दीपक सरांना की त्यांनी आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू सर, खूप छान इंट्रोड्यूस करून दिला तुम्ही. 2 हँड रेज झाले, ते चुकून झाले असावे असं मला वाटतं. काय झालं? व्हिडिओ चालू करा. हँड रेज चुकून झाले असतील सर. आपण शेवटी प्रश्न उत्तर. मी एंटायर स्क्रीन शेअर करत आहे. दीपक सर, तुमचा व्हिडिओ ऑन करा. यस, स्लाइड दिसत आहे. स्लाइड दिसत आहे का? एकदा कन्फर्म करा. हा, दिसते. मध्ये कुठेही आवाज ब्रेक झाला किंवा स्लाइड दिसत नसेल तर मला तिथंच इंटरप्ट केलं तरी चालेल. आपण स्टार्ट करूया. आपला हा विषय जो आहे शेअर मार्केट मधील चढ उतार आणि त्यातील संपत्ती निर्मितीच्या संधी, हा तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. बऱ्याच लोकांच्या मनात आहे की मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण मला योग्य मार्गदर्शन नाहीये. कोणती कंपनी घेऊ, कधी विकू, प्रॉफिट बुकिंग कधी करू, मार्केट पडायला लागलं तर पॅनिक होण्या बऱ्याच गोष्टी होत असतात. आता तुम्हाला आठवत असेल तर बघा, ज्यावेळेस मी सेशन घेतले मागच्या 2-3 महिन्याखाली, त्यावेळेस मी हेच सांगत होतो की मार्केट पडल्यानंतर जी भीती वाटते ती भीती वाटू द्यायची नसेल तर प्रोटेक्शन नावाचं काहीतरी आपल्याकडे आहे. आणि आज त्या प्रोटेक्शनची गरज बऱ्याच लोकांना भासत आहे, कारण का ऑल टाइम हाय पासून मार्केट 10% पेक्षा जास्त डाऊन झालेला आहे. तर हा सिनारिओ आपल्या पोर्टफोलिओमध्ये येऊ न देण्यासाठी किंवा कमी पैसे असतील तरी आपण कसं पुढे जाऊ ते आपण आज बघणार आहोत. त्याआधी मी डिस्क्लेमर देतो की आजचा जो काही कंटेंट असेल तो स्ट्रिक्टली फॉर एज्युकेशन पर्पज असेल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट लॉस आणि कोणत्याही प्रकारचं मी तुम्हाला रिकमेंडेशन देत नाहीये. हे फक्त तुम्ही एज्युकेशन पर्पज साठी घ्यावं अशी विनंती आहे. आता बेसिक्स चालू करूया की पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या गुंतवणुकी कुठे आहेत. आपल्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रीयन लोकांना म्हणतो मी, तर महाराष्ट्रीयन लोकांना शेअर मार्केट म्हणजे जुगार, याच्यामध्ये पैसे बनत नाहीत, हा सत्ता आहे, चुकीचं आहे असं वाटतं. त्यामुळे आपल्याकडे मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट ही जमीन, फ्लॅट म्हणजे रिअल इस्टेटमध्ये आहे 60% आसपास. बँकमध्ये एफडी करणे किंवा गोल्ड मध्ये 35% आहे. स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड मध्ये एक्सपोजर खूपच कमी आहे, म्हणजे 5% एक्सपोजर आहे ऑलमोस्ट. याचं कारण काय आहे तर एक आहे कारण भीती, दुसरं आहे कारण वेगवेगळे चुकीचे अनुभव, आणि तिसरं कारण आहे की लोकांकडून वेगळंच काहीतरी ऐकून घेतलेलं आहे.
ऍक्च्युली आता पाहिजे कसं बघा, ह्या चार्टला मी थोडं बदललंय. स्टॉक्स अँड म्युच्युअल फंड मध्ये तुमची 60% अमाऊंट इन्व्हेस्ट पाहिजे, जे काही तुमच्याकडे आहे ते. इफ तुम्हाला जर राहतं घर सोडून अजून जर रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल, जमीन घ्यायची असेल, फ्लॅट अजून एक घ्यायचा असेल, तर तो तुमच्या वेल्थच्या 35% पेक्षा जास्त नसावा. बँक एफडी आणि गोल्ड हे आतापर्यंत फेवरेट इन्व्हेस्टमेंट आहे, ही नॉमिनल 5% आसपास तुमच्याकडे आता असायला पाहिजे आहे. आता गोल्डचा इम्पॉर्टन्स काय पुढे जाऊन आपल्याला कळणार आहे. तर आताच्या गुंतवणुकी कशा पाहिजे ते मी दिलेलं आहे, तिथे मी तुम्हाला कम्पॅरिझन करून दिलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि तुम्ही बघा की आपल्या घरात सोनं जास्त आहे आणि आपल्याकडे स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडची तेवढी इन्व्हेस्टमेंट नाही. हे फॅक्ट आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या घरात सोनं किती आहे आणि माझ्याकडे स्टॉक्सचा पोर्टफोलिओ किंवा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ किती आहे. 2 लाखाचं सोनं असेल तर आपल्याकडे 2 लाखाचं स्टॉक पाहिजे. 10 लाखाचं सोनं असेल तर आपल्याकडे 10 लाख रुपये मार्केटमध्ये पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली 20 लाखाचं सोनं घरी आहे आणि 2 लाखाचीच इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये आहे. हे थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं. जुनी पद्धत दाखवली आहे, स्टॉक्सला आपण रिप्लेस केले 60%. आता आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहे. आर्थिक नियोजन भल्या भल्या शिकलेल्या लोकांकडे पण नसतं, कारण का त्याच्यावर कोण बोलत नाही, घरात बोललं जात नाही आणि आपल्याला कोणी सांगायला येत नाही. साठवलेले पैसे अचानक गायब होतात. एखादा व्यक्ती 1000, 2000, 5000ची SIP चालू करतो, वर्षभरात 60,000 गोळा होतात. 5 वर्षामध्ये 3-4 लाख रुपये, 5 लाख रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट वाढते आणि अचानक काही कारणास्तव हॉस्पिटलायझेशन झालं की ते सगळे पैसे गायब होतात. कारण का हॉस्पिटलायझेशन हे कंपल्सरीच आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे आपण लॅविश लाईफस्टाईल जगत आहोत, आपण कमवत आहोत म्हणून हे चालू आहे. आपल्या मागे काय करावं फॅमिलीने, त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स असतो. अपघाती विमा नावाचा एक नवीन प्रकार आहे. ह्याच्याबद्दल आज डिस्कस आपल्याला करायचं नाहीये, पण आर्थिक नियोजन मध्ये ह्या 3 गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. पण आताची परिस्थिती थोडी उलटी आहे बघा. प्रत्येकाकडे कार आहे आणि कार विमा आहे. प्रत्येकाकडे घर आहे. लोनवर जर फ्लॅट घेतला असेल तर त्या लोनला त्याचा सुद्धा इन्शुरन्स घेतलेला आहे बँकेने, तो कंपल्सरी तुम्हाला दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की हे दोन्ही इन्शुरन्स सगळ्यांकडे आहेत कारण ते कंपल्सरी आहेत आणि वरचे जे इम्पॉर्टंट कंपल्सरी पेक्षा खूपच इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याकडे नाहीत, असतील तर कमी प्रमाणात आहेत, चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल एक सेशन नक्की नंतर अरेंज करू, आपण त्याच्यावर बोलूया. आता सगळ्यात मोठा स्कॅम मार्केटमध्ये चालू आहे. हा चालूच राहणार आहे, हा कधीच बंद होऊ शकत नाही. ही महिन्याला फिक्स 4% ते 5% मिळतात. त्याचे चेक दिले जातात. पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये, अगदी सातारा, सांगली सारख्या, बार्शी सारख्या शहरामध्ये तालुक्या लेवलला सुद्धा महिन्याला 4, 5, 10% आमिष लोकांना दाखवलं जातं. आता ह्यात आणि शिकलेली लोकच फसतात विशेष म्हणजे, कारण का शिकलेल्या लोकांकडेच खूप पैसा आहे. गरीब लोकांकडे 4-5% हा कळायचा विषयच नाही, त्यांच्या बँकेतच पैसे नाही. ह्यात शिकलेली लोक फसतात असं म्हणण्याचं कारण काय आहे की शिकलेल्या लोकांना अजून पैसा कमवायची इच्छा आहे. ती इच्छा खूप चांगली आहे, पण ती इच्छा वेगळ्याच लोकांच्या हातात पैसे देऊन इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हजारो कोटींची फसवणूक दर 2-3 महिन्याला पेपरमध्ये न्यूज असते आणि त्याच्यावर टॅग असतो की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायच्या नावाखाली या सगळ्या लोकांना फसवलेलं असतं. त्यामुळेच फक्त सगळ्यांना शेअर मार्केटची भीती वाटते. शेअर मार्केट हे चुकीचं नाही, शेअर मार्केट हे वाईट नाही, पण मनी सर्क्युलेशनला हेडिंग दिलं जातं की शेअर मार्केट, त्यामुळे पैसे गायब होतात. आता तुम्ही पैसे एकतर कुणाला द्यायलाच नको आहेत, म्हणून मी लिहिलंय वर स्लाइडचं हेडिंग आहे, नेहमी लक्षात ठेवा आपला पैसा आपल्याजवळ पाहिजे. आपला पैसा आपल्याजवळ म्हणजे आपल्याच अकाउंटवर पाहिजे, आपल्याच डिमॅटला पाहिजे, आपल्याच म्युच्युअल फंडच्या अकाउंटवर पाहिजे आणि आपल्याला माहिती पाहिजे की आपला पैसा कोणत्या बेसवर वाढत आहे. आणि हे तुम्हाला एखादा एमपी रजिस्टर्ड असेल व्यक्ती जो म्युच्युअल फंड देतोय, एखादा सेबी रजिस्टर्ड व्यक्ती असेल जो तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये काय घ्यायचं काय नाही सांगतोय, अशाच व्यक्तीकडे आपण जावं आणि अशाच व्यक्तीशी आपण बोलावं. कारण का महिन्याला 4-5% फिक्स देतो म्हणणारी लोक कुठेही लायसन घेऊन आलेली नाहीत, त्यांना फ्रॉडच करायचा आहे, ती विदाऊट लायसन्स आलेली आहे. त्यामुळे तुमचा कष्टाने कमवलेला पैसा अजिबात लोकांच्या हातात देऊ नका. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आता मला अचानक आठवलेली आहे आता आणि ती ऍड करायची आहे मला, की पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पैसे ठेवून वर्षाला 12-13% हव्यास पण कोणी करू नये. कारण का पतसंस्थेतला पैसा अडकल्यानंतर काय होत असतं हे मी जवळचा माझा एक व्यक्ती आहे पंढरपूरमध्ये, मी ती बघत आहे. 1 CR प्लस अमाऊंट आहे पतसंस्थेमध्ये, आज 1 लाख रुपये सुद्धा विड्रॉल मिळत नाहीये. सो इट इज व्हेरी पेनफुल.
तर स्टेट बँकमध्ये एफडी केली तर 6-7% मिळतात आणि 6%च्या हवेचा पोटी जर आपण पतसंस्थेत गेलो तर अख्खं कॅपिटल गायब व्हायची शक्यता असते. त्यामुळे पतसंस्थेच्या पण नादी लागू नये असं मला वाटतं. आणि अपेक्षा किती असावी माणसाची शेअर मार्केटमधून, ही अपेक्षा 12 ते 18% मी वार्षिक लिहिलंय. वार्षिक 12 ते 18%ची अपेक्षा जर तुम्ही केली तर किती वेल्थ बनू शकते हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये आपल्याला कळेल. आता आजचा सेशन कशासाठी चालू आहे? शेअर मार्केटमधून आपल्याला चढ उतारातून फायदा घ्यायचाच आहे, तो कसा घ्यायचा पुढे बघणारच आपण आहोत. पण शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण काय काय प्लॅन करू शकतो ते मी इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. आपल्या पल्ल्याचे शिक्षण, आपल्या पल्ल्याच्या लग्नाच्या खर्चाचं प्लॅनिंग, स्वतःचे दुसरे उत्पन्नाचे साधन तयार करायचे असेल, पॅसिव्ह इन्कम साठी मी इथं आहे, आणि आपल्या कुटुंबासाठी पेन्शनची सोय जर आपल्याला करायची असेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ पर्सन. आज गव्हर्नमेंटची पेन्शन कोणासाठी चालते? ज्या व्यक्तीने ऍक्च्युअल मध्ये गव्हर्नमेंटमध्ये काम केले त्या व्यक्तीसाठी, आणि त्या व्यक्तीचा स्पाऊस म्हणजे बायकोनी काम असेल केलं तर नवऱ्याने काम केलं असेल तर बायको, या दोघांसाठीच गव्हर्नमेंट आज पेन्शन देते, ते पण जुन्या 2005च्या आधीच्या लोकांना. त्याच्यानंतरच्या लोकांना पेन्शन नाहीच आहे. मग ह्या दोघांनी गव्हर्नमेंटसाठी खूप कष्ट केले, आईनी किंवा वडिलांनी, आणि त्या मुलांना त्या पेन्शनचा अजिबात फायदा होत नाही. आपण जी सिस्टीम आज तयार करतोय ती पेन्शन पिढ्याने पिढ्या चालणारी आहे. फक्त पॅन कार्डच बदलायचंय, तिथलं नॉमिनीच बदलायचंय. पिढ्याने पिढ्या चालणारी पेन्शन कशी तयार करायची असते ते फक्त आणि फक्त शेअर मार्केटच्या माध्यमातून ते आपल्याला मिळेल, हे पण आपण आज बघणार आहोत. आता एक माझं स्वतःच एक मत आहे की शेअर घ्यायचं नाही. ते का घ्यायचं नाही हे त्या काही एक ठराविक लोकांसाठीच आहे की शेअर कोणता घेऊ, कोणता शेअर नको घ्यायला, कधी घेऊ, कधी विकू, या चारही प्रश्नाचे उत्तर एकाच वाक्यात आहेत. शेअरच घ्यायचा नाही तर हे 4 प्रश्नच येणार नाहीत. माझा आवाज येत असेल तर एकदा येस म्हणा कोणीतरी. मला फक्त स्लाइड दिसत आहे. येस, येतो. ओके, येतोय आवाज येतोय. ओके, थँक्यू. शेअर घ्यायचं नाही हे माझं मत आहे. हे कोणासाठी आहे? ज्याला वेळ नाही अभ्यास करण्यासाठी. सर व्हिडिओ ऑन करा तुमचा. माझा व्हिडिओ ऑफ आहे. ऑफ आहे हो. एक सेकंड. ऑन आहे त्यांचा व्हिडिओ ऑन आहेत. माझा व्हिडिओ ऑन आहे. व्हिडिओ ऑन आहे. आय कॅन सी हिअर. व्हिडिओ ऑन आहे सर. येस ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. शेअर मार्केटमध्ये काम करत असताना कोणत्याही कंपनीचं शेअर न घेता सुद्धा काम होऊ शकतं म्हणलं तर थोडंफार नवल वाटेल आता आपल्याला. पण ज्याला अभ्यास करण्यासाठी वेळ नाही, म्हणजे नोकरी चालू आहे, माझं म्हणणं नेहमी असतं की नोकरीमध्ये अजून पैसा मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते करायला पाहिजे. आपला बिझनेस चालू आहे तर शेअर मार्केटमध्ये लक्ष न घालता आपला बिझनेस कसा वाढवायचा याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. शेअर मार्केटकडे इन्व्हेस्टमेंटचं टूल म्हणून बघितलं पाहिजे. तर ते कसं आहे आज कळणारच आहे पुढे आपल्याला. तर पहिला पॉईंट आहे की आपला अभ्यास कमी असतो. अभ्यास काय पाहिजे? पोर्टफोलिओ अलोकेशन म्हणजे काय, डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय असतं, स्पेलिंग थोडं चुकलंय दुर्लक्ष करा, एंट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी घ्यायची, आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग जेव्हा असतं, त्या शेअरचं फंडामेंटल अनालिसिस, त्या शेअरचं टेक्निकल अनालिसिस, या सगळ्या गोष्टी जेव्हा जमतात तेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर म्हणजे टाटा मोटरचा शेअर घ्यावा की नाही घ्यावा ह्याच्याबद्दल विचार करायला चालू करू शकतो. पण माझं म्हणणं आहे की आपल्याला जर कमवण्याचं दुसरं साधन असेल तर हा अभ्यास करण्यात तसं काही पॉईंट नाही. कारण का वर्षाला 20% 25% कमवणं सुद्धा खूप मुश्किल असतं खूप जास्त अभ्यास करून, आणि त्यासाठी कॅपिटल पण खूप लागतं. इथं दुसरा पॉईंट मी दिलेला आहे. शेअरचा अभ्यास का नाही करायचा किंवा का नाही घ्यायचे, तर येस बँकचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, सत्यमचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल, आर्कॉमचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. अंबानी आडनाव अंबानीच आहे पण आर्कॉम मार्केटमध्ये नाही आणि रिलायन्स टॉपला आहे. ह्याच्याबद्दल थोडाफार अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की मी शेअर मार्केटमध्ये शेअरच का घ्यायचं नाही म्हणतो. मी आणि माझ्या कम्युनिटी मधली लोक, आणि तुम्ही पण आज माझ्या कम्युनिटीचा भाग आहात, ऍट कोष्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, आपण टॉप 50 कंपन्यांच्या बास्केटमध्ये पैसे गुंतवतो. या टॉप 50 कंपन्यांचा बास्केट म्हणजे काय, पुढच्या स्लाइडमध्ये टॉप 50 कंपन्या सांगतो. या बास्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा फायदा काय आहे, जिथे वीक गोज आउट अँड स्ट्रॉंग कम्स इन. वीक कंपनी बाहेर पडते आणि स्ट्रॉंग कंपनी ऑटोमॅटिक आत येते. त्याच्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारे डोकं लावायचं गरज नाही. म्हणजे कोणता शेअर घेऊ हा प्रश्न मिटला. कधी घेऊ, आता पैसे चालू करूया, कधी घेऊचा प्रश्न मिटला. विकायचं तर आपल्याला नाहीच आहे, फक्त पोर्टफोलिओ मधून काढावं लागेल त्याला जर इट इज
जर त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर, आणि सगळं ऑटोमॅटिक होईल त्यामुळे तो पण प्रश्न मिटला, आणि एक्झिट कधी करायचं तो पण प्रश्न मिटला. चारही प्रश्नाची उत्तरं एका स्ट्रोक मध्ये मिळतील बास्केट इन्व्हेस्टमेंट चालू करा. बास्केटमुळे एक फायदा आपला की आपला 1 रुपया सुद्धा कधीच बुडणार नाही. बास्केटचा फायदा आहे की आपला 1 रुपया सुद्धा कधीच बुडणार नाही. कारण का जी कंपनी काम नाही करणार चांगलं, किंवा जी कंपनी खूप चांगलं काम करते, 1 ते 50 पेक्षा 51च्या पुढच्या कंपनीतली कंपनी चांगलं काम करते, तर तिला 50 मध्ये समाविष्ट केलं जाईल, आणि 50 मधली एक त्यातल्या त्यात कमी परफॉर्म करणारी कंपनी बाहेर काढली जाईल. त्याला आपण बास्केट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. आता मगाशी बरमगुंडे साहेब म्हणले की ह्या फंद्यातच पडायला नको म्हणून लोक अशा लेक्चरला येत नसतील किंवा येत नाहीयेत. आता उदाहरण देतो की माझी आजी पण पॉन्ड्स पावडर लावायची, माझ्या घरी पण पॉन्ड्स पावडर आहे, मी पण पॉन्ड्स वापरतो आणि लेकरू पण पॉन्ड्स वापरतो. फक्त पॉन्ड्सच नाही तर तुमच्या माझ्या सगळ्या घरामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे किती प्रोडक्ट आहेत बघा. म्हणजे लक्षात येईल की हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जर असेल तर आपला पैसा झिरो होणार. आज रस्त्यावर टाटा मोटर्सच्या गाड्या पळतायत, मारुती सुझुकीच्या गाड्या पळतायत, प्रत्येकाकडे हिरोची गाडी आहे, बजाजची गाडी आहे. ह्या गाड्या म्हणजे काय तर ह्या टॉप निफ्टी 50 मधल्या कंपन्या. आज ब्रिटानियाचं कोणतं ना कोणतं बिस्किट आपण खातो, ब्रिटानियाचा कोणता ना कोणता केक आपल्याकडे आहे. आज घर बांधायचं म्हणल्यावर आपल्याला JSW स्टील लागतं, टाटा स्टील लागतं, स्टील घ्यावंच लागतं. आपल्याला गाडी पळवायची म्हणजे HPCL HPच्या पंपावर जावंच लागेल, BPCL भारत पेट्रोलियमच्या पंपावर जावंच लागेल. मगाशी गाड्यांच्या रेसमध्ये मी तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रा सांगितलं नाही, आयशर मोटर सांगितलं नाही. ह्या सगळ्या कंपन्या टॉप 50 मध्ये आहेत. आपण जर घर बांधलं, यातलं कोणी जर घर बांधलं असेल तर बघा, फ्लॅट घेतला असेल तर तुम्हाला माहित नाही त्यातलं काय, पण घर बांधलं असेल तर आपण एशियन पेंटचाच पेंट नेहमी स्वीकारतो, कारण एशियन पेंट बेस्ट आहे असं आपल्याला वाटतं, आणि खरोखरच बेस्ट आहे, मार्केट लीडर आहे एशियन पेंट कंपनी सुद्धा याच्यामध्येच. घड्याळ म्हणलं का टायटन आहे, टायटनचं बरंच काय काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. एअरटेल फक्त सिम कार्डच विकत नाही तर बऱ्याच गोष्टी विकतं, एअरटेल टॉप 50 मध्ये आहे. बँकाचा विचार केला, आता FD करायला लोकांना खूप सेफ वाटतं. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्टेट बँक निफ्टी 50चा पार्ट आहे. स्टेट बँकचं प्रॉफिट तुमच्या FD वरूनच होणार आहे, म्हणून स्टेट बँक टॉप 50 मध्ये राहणार आहे. स्टेट बँक टॉप 50 मध्ये आहे, ICICI बँक टॉप 50 मध्ये आहे, अशा SBI लाईफ इन्शुरन्स टॉप 50 मध्ये आहे. इथे तुम्हाला अजून HDFC बँक दिसत आहे. अशा बऱ्याच बँका, कोटक बँक आहे ज्या निफ्टी 50 मध्ये आहेत. ITC नावाचा एक ब्रँड आहे मार्केटमध्ये, सिगारेटचा आहे बेसिकली तो, पण ITCचं नोटबुक पण तुम्हाला मिळते. की आता माझ्या समोर क्लासमेटची नोटबुक आहे माझ्याकडं, ही ITCCच आहे क्लासमेटची नोटबुक. घरातली काडेपिटीचा बॉक्स सुद्धा ITC कंपनीकडून येतो, ITC कंपनीचे हॉटेल्स सुद्धा आहे. तर मला सांगायचं एवढंच आहे या एका स्लाइड मधून की आपले पैसे बुडत नसतात. वेगळे वेगळे काय तर कारनामे केले तरच पैसे बुडतात. त्यातलं पहिलं, लोकांच्या हातात पैसे दिले तर. दुसरं, ज्या कंपनीचा आपल्याला गंध नाही, ज्या कंपनीचा आपल्याला काहीच कळत नाही, त्या कंपनीत 100% पैसे गुंतवले, शेजाऱ्यांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं म्हणून शेअर घेतला तर पैसे बुडणार. ओके. ह्याच्यामध्ये ट्रेंट नावाची एक कंपनी आता दिसते तुम्हाला निफ्टी 50 मध्ये, जिथं मी माऊस नेलेला आहे आता. ही ट्रेंट नावाची कंपनी गेली 8-10 वर्ष एकदम छोटी कंपनी म्हणून नावाजलेली होती, टाटांचीच कंपनी आहे. आता झुडिओ नावाचा ब्रँड तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती झाला असेल. या झुडिओ मध्ये एवढा खप झाला की ही ट्रेंट नावाची कंपनी, ज्यांचे झुडिओची वेगवेगळे शोरूम्स आहेत, ही निफ्टी 50 मध्ये ऑटोमॅटिकली आली. निफ्टी 50 मधली मला वाटतंय LTI माइंड्री नावाची जी कंपनी होती पहिला इथं, ती काय वाईट नव्हती, पण ट्रेंडचा खूप प्रॉफिट व्हायला लागला, मग ट्रेंड आत आली आणि LTIM बाहेर गेली. सो हे सगळं ऑटोमॅटिक होतं, आणि हे सगळं ऑटोमॅटिक होत असेल तर आपण बास्केटमध्ये काम का नाही करावं असं मला वाटलं. म्हणून माझ्या कम्युनिटीमध्ये आज जे लोक आहेत त्या सगळ्यांना मी बास्केट इन्व्हेस्टमेंट प्रेफर करतो. हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की निफ्टी 50तल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करूया म्हणजे आपला पैसा बुडणार नाही. आता तुमच्या समोर मी जी स्लाइड दिलेली आहे, ही स्लाइड मी स्क्रीनशॉट घेतला NSEच्या वेबसाईटवरून. आपल्याला निफ्टी 50 मध्ये 1995च्या आसपास निफ्टी 50 डिझाईन झाली, तेव्हापासून ह्या 12 कंपन्याच फक्त निफ्टी 50 मध्ये आहेत. राहिलेल्या 38 कंपन्या सुरुवातीला होत्या निफ्टी 50 मध्ये, पण आज त्या नाहीयेत. असं का झालं
तर ज्या कंपन्या बेस्ट परफॉर्म करतात त्या निफ्टी 50 येतात, ज्या कंपन्यांचा परफॉर्मन्स वीक होतो त्या कंपन्या ऑटोमॅटिक निफ्टी 50 मधून बाहेर जातात, म्हणजे बास्केटमधून बाहेर जातात. तर बास्केट मधली आजपर्यंत चेंज न होणारी कंपनी कुठली असेल तर या 12 कंपन्या आहेत ज्या पहिल्यापासून निफ्टी 50 मध्ये आहेत. HDFC बँक आहे, बजाज ऑटो आहे, रिलायन्स आहे, स्टेट बँक आहे, HUL आहे, टाटा मोटर्स आहे, LT, लार्सन अँड टुब्रो आहे. ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुमच्या समोर आता दिसत आहेत. HDFC लिमिटेड आणि HDFC बँक आता कंबाईन झालेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला 2 HDFC दिसतील, ते इग्नोर केलं तरी चालेल दोन्ही, म्हणून तरी तुम्ही स्टार दिलेला आहे त्याच्यासाठी. तर निफ्टी 50 मध्ये डोळे दाखवून पैसे जर गुंतवत असाल कंपनीमध्ये तर तो पण अप्रोच चुकीचा आहे. निफ्टी 50 ची कंपनी बुडत नाही असं म्हणू नका. येस बँक सुद्धा एकेकाळी निफ्टी 50 मध्येच होती, आरकॉम सुद्धा एकेकाळी निफ्टी 50 मध्येच होती आणि सत्यम सुद्धा एकेकाळी निफ्टी 50 मध्येच होती. तर बास्केट इन्व्हेस्टमेंट इज वन ऑफ द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट, हा तुम्हाला एक आज धडा मिळालेला आहे. आता मेन मुद्दा आपला की शेअर मार्केटमधील चढ आणि उतार आणि त्यातील संपत्ती निर्मितीच्या संधी, या विषयावर आता बोलायला आपण चालू करत आहोत. त्याच्या आधी बघा, आपल्याला 1999 पासून 2023च्या एंड पर्यंत, डिसेंबर एंड पर्यंत हा डेटा आहे. याच्यामध्ये मार्केट कितीतरी वेळा पडलंय खूप आणि कितीतरी वेळा पडलंय. हे मोबाईल मध्ये थोडंसं छोटं दिसत असेल, तुम्ही जरा झूम केले तरी चालेल, कारण का ह्याच्यापेक्षा झूम करता येणार नाही मला, कारण ते फाटेल सगळं. सो इथे तुम्हाला दिसतंय की 2000 साली मार्केट 13% पडलंय, 2000 साली मार्केट 15% पडलंय, 2008 साली 51% पडलंय, 2011 साली 23% पडलंय, 2015 साली मार्केट 3% पडलंय. आता तुम्ही म्हणाले हे कोविड मधलं कसं काय तुम्ही इथं दाखवलं नाही, नोटाबंदीतलं कसं काय दाखवलं नाही, तर त्यावेळेस मार्केट खाली आलं खूप जास्त आणि लगेच ते रिटर्न सुद्धा वर गेलेलं आहे. तर इथे आपल्याला इयर एंडचा डेटा दिसलेला आहे की एखाद्या वर्षी कॅलेंडर इयर मध्ये हे मार्केटनी कसं परफॉर्म केलेलं आहे. तर आता जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे की इंडेक्स स्टॉक वरून आज 10% पेक्षा जास्त खाली आहे, तर ते अजून खाली किती जाईल, तर हे देव सुद्धा सांगू शकत नाही. गेस सगळे करू शकतात. जर तुम्हाला युट्यूबची सवय लागली असेल तर युट्यूबवर 50 जण सांगत असतात की आता हा बॉटम बनला, ते काय तर रेषा मारत असतात सपोर्ट रेजिस्टन्सच्या. मी जास्त त्या टेक्निकल अनालिसिस मध्ये जात नाही, कारण मला त्याच्यावर खूप जास्त विश्वास नाही. सपोर्ट रेजिस्टन्स डे वर वेगळा असतो, विकलीवर वेगळा असतो, 1 तासाच्या टाइम फ्रेमवर वेगळा असतो, आणि जे ते स्वतःला प्रूव्ह करत असते माझं सपोर्ट रेजिस्टन्स बेस्ट आहे. आय डू नॉट बिलीव्ह ऑन दॅट. बट जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर 50 जण सांगतील की सपोर्ट बनला, ह्याच्या खाली मार्केट पडणार नाही, 24,000 खूप झालं. एक जण म्हणतो की मार्केट 22,000 पर्यंत येईल आणि खाली असतं व्हिडिओच्या की दिस इज फॉर एज्युकेशन पर्पज ओनली, आणि मी चुकीचं होऊ शकतो. जर चुकीचं होऊ शकतो, हे चुकीचं झालं तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं जातं, आणि जर पहिलं बरोबर आलं तर तेवढाच व्हिडिओ कट केला जातो आणि तो तुम्हाला वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून दिला जातो. मी म्हणलं होतं हा सपोर्ट आहे, मार्केट इथून फिरलेला, मी म्हणलं होतं सपोर्ट आहे, मार्केट इथून फिरलेला आहे. आणि जर दुसरा तुक्का बरोबर आला, 20,000 ला मार्केट येईल, मी म्हणलं होतं 24,000 ला असताना, आलं की नाही, तर मी बेस्ट आहे. सो असं वेगवेगळ्या परीनं हेड पण माझा आणि टेल पण माझा असे म्हणणारे भली लोक आपल्या आजूबाजूला भेटतील. मी सरळ सांगतो, मी कॅपेबल नाही मार्केट कुठपर्यंत खाली जाणार आहे ओळखण्यासाठी, आणि मला असं वाटतं इव्हन गॉड कॅनॉट प्रेडिक्ट की मार्केट खाली किती जाणार आणि वर किती जाणार आहे. बट यू अँड मी, तुम्ही आणि मी डेटा वरून अभ्यास करू शकतो आणि समजू शकतो की मार्केट ऑन एन एव्हरेज तुम्ही जर थांबलात तर तुम्हाला 12-15% आसपास रिटर्न देणार आहे. पण ह्या चढ उतारचा फायदा कसा घ्यायचा ह्याच्याबद्दल आपण इथं सगळे एकत्र आलेलो आहोत. या चढ उतारचा फायदा कसा घ्यायचा याचा अर्थ असा की हे जे पडलेले कॅन्डल दिसत आहेत ह्यात आपल्याला पडायचं नाही, तेवढं पडायचं नाहीये, कमी पडलं तर चालेल, आणि तिथून पुढे आपल्याला वर जायचंय. ते कसं पुढच्या काही स्लाइड्स मध्ये तुम्हाला दिसेल. आता ही जी स्लाइड मी घेतलेली आहे इथं ऍक्च्युअल ड्रॉडाऊन्स मी घेतलेले आहेत. पहिली स्लाइड जी होती याच्या आधीची त्याच्यामध्ये इयर वाईज परफॉर्मन्स घेतला होता, तिथे मी ऍक्च्युअल ड्रॉडाऊन घेतलेले आहेत. जर सिक्युरिटीजच्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल तर बऱ्याच वेळा मी ही वरची जी इमेज आहे बॉटम वाली, बॉटम B1 टू बॉटम B8, ही बऱ्याच वेळा मी शेअर केलेली आहे. कदाचित त्याच्यावर आपलं डिस्कशन झालं नसेल, पण आज ते सांगायची वेळ आलेली आहे, तर ते मी सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली काय. एप्रिल 93 ला मार्केट टॉपला होतं, त्याला आपण बॉटम 1 असं म्हणलेलं आहे, आणि डायरेक्ट मार्केट 53% पडलं होतं. त्याच लेवलला मार्केटला पुन्हा फिरून येण्यासाठी 2 वर्षाचा काळ लागला.
त्याच्यानंतर डिसेंबर 96 मार्केट पडलं 45%, ते रिकव्हर व्हायला 5 वर्ष लागली होती. आता बॉटम म्हणजे तुम्हाला कळलं असेल, ड्रॉडाऊन म्हणजे तुम्हाला कळलं असेल की टॉप पासून मार्केट खाली कितीपर्यंत आलं, दॅट इज ड्रॉडाऊन. रिकव्हरी इज व्हॉट, की आताच एक्झाम्पल सांगतो, 26,250 मार्केट गेलं, तिथून आज 24,000च्या खाली मार्केट आलेलं आहे. हा ड्रॉडाऊन चालू आहे. पुन्हा एकदा 26,250 मार्केट जेव्हा जाईल, 26,200 वरून 250 वरून पडून पुन्हा 26,250 जाईल, तो जो मधला काळ आहे हा काळ म्हणजे रिकव्हरी. तर पास्ट मध्ये रिकव्हरी व्हायला कधी 2 वर्ष लागली, कधी 5 वर्ष लागली, कधी 3 वर्ष लागली, कधी 1 वर्ष लागलं, कधी 5 महिने लागले, कधी 6 वर्ष लागले. तर हे पेनफुल आहे. हे पेनफुल असताना आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट एवढ्या जास्त पटीत खाली जाऊ द्यायची नाही. त्यासाठी काय करता येईल, तर ड्रॉडाऊन कमी करण्याचा फायदा काय असतो, ते कसं कमी करायचं त्याच्याबद्दल ऍक्च्युअली मी एकदा लेक्चर घेतलं होतं मागे. तर त्याच्याबद्दल फक्त आता एक शॉर्ट मध्ये सांगतो की हा जो टेबल आहे खालचा, तुमचा पोर्टफोलिओ समजा 20 लाखाचा आहे आणि मार्केट 50% पडलं आज ना उद्या काही कारणास्तव पुढच्या 10-15 वर्षाच्या आपल्या इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये, तर सिनारिओ 1 मध्ये काय होणार आहे, 20 लाखाचे डायरेक्ट 10 लाख होणार आहेत. पुन्हा मार्केट 11% वाढलं, 20% वाढलं, 16% वाढलं आणि 30% वाढलं. तर आपल्याला असं दिसतंय की मार्केट 20 लाखाचं 20 लाखाला आलेलं आहे, पण 50% पडल्याचं दुःख सहन करावं लागलंय. 11% वाढल्याचा आनंद, 20% वाढल्याचा अजून आनंद, 16% वाढल्याचा अजून थोडा आनंद आणि 30% वाढल्यानंतर माणसाचा पेशन्स संपतो आणि 20 लाखाचे 20 लाख झाले का माणूस सगळं विकून पळून जातो. हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं आणि ऍक्च्युअल मध्ये वेल्थ क्रिएशन व्हायची वेळ आलेली असते आणि माणूस तिथून पळून जातो, कारण का त्यांनी जे सहन केलेलं असतं मागचे 4 वर्ष पोर्टफोलिओ कमी बघायचं, ते आता इथून पुढे सहन करायची इच्छा नसते. सिनारिओ 2 बघू, इथंच आहे. सिनारिओ 2 मध्ये मी तुम्हाला दाखवतोय की प्रोटेक्शन घेतल्यावर काय होतं, मार्केट किती पण पडू द्या, तुम्हाला 3% पेक्षा जास्त पडू दिलं जाणार नाही. ही प्रोटेक्शन सिस्टीम अवेलेबल आहे आपल्याकडे. 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट जेव्हा लोकांची 10 लाख येईल तेव्हा आपली ऍक्च्युअल मध्ये 19,40,000च्या खाली जाणार नाही. तरी मी 19 लाख धरलेला आहे. मार्केट वाढलं 11%, पण आपण थोडंफार खर्च करणार आहे प्रोटेक्शनसाठी, त्यामुळे आपण 8% वाढेल. मग आपण 19 लाखावरून पुन्हा 20 लाखाला गेलो, कारण का आपण पडलोच नाही. आणि ते 20 लाखाला यायला आपल्याला पुढची 3-4 वर्ष लागली. इथे एका वर्षामध्ये पुन्हा 20 लाखाला आपण आलेलो. आणि जर पूर्ण काळ बघितला, सिनारिओ 1 म्हणजे जी लोक आहेत नेकेड काम करतात, नेकेड म्हणजे ज्यांच्याकडे प्रोटेक्शन नाही, त्यांचा पोर्टफोलिओ 10 लाखाचा 20 लाख होतोय, तेव्हा आपला 20 लाखाचा 20 लाख होतोय पडून जडून, त्यावेळेस आपला 20 लाखाचा पोर्टफोलिओ 34 लाखाला पोहोचला. 34 लाखाला दरवर्षी 3% घालवून सुद्धा. सो दिस इज पॉसिबल जस्ट बिकॉज ऑफ प्रोटेक्शन. मग हे प्रोटेक्शनची गरज प्रत्येकाला आहे. हे आहे का नाही कधी कळतं, ज्यावेळेस आपला पोर्टफोलिओ लाल बघितला जातो, तेव्हा मात्र आपल्याला पोर्टफोलिओ प्रोटेक्शनची आठवण येऊ शकते. आता हे कोणासाठी आहे पोर्टफोलिओ प्रोटेक्शन? पोर्टफोलिओ प्रोटेक्शन हे बिग कॅश फ्लो मॅनेज करू शकतात त्यांच्यासाठी आहे. ह्या पर्टिक्युलर स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्या मोबाईलमध्ये. हे कोणासाठी आहे ह्याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं नाहीये. आपल्याला पुढे कमी पैशात सुद्धा कसं प्रोटेक्शन घेता येईल त्याच्याकडे आपण जाणार आहोत. ज्याच्याकडे 18 लाख वन टाइम आहेत त्यांच्यासाठी ही सिस्टीम आहे. ज्याच्याकडे 9 लाख रुपये आहेत वन टाइम आणि महिना 18,000 रुपये 3 वर्षांनंतर भरू शकायची सिस्टीम आहे त्यांच्यासाठी आहे. ज्याच्याकडे खूप कमी पैसे आहेत 5.4 लाख रुपीज वन टाइम आणि मंथली 18,000 रुपये भरायची ज्याची ताकद आहे त्याच्यासाठी ही प्रोटेक्शनची सिस्टीम काम करेल. जिथे मार्केट 3%, मार्केट 50% जरी पडलं तर तुम्हाला 3%च्या वर पडू दिलं जाणार नाही. तर हे सगळ्यांना पॉसिबल नाही असं मला कळलं. मागच्या 2-3 महिन्यामध्ये मी त्याच्यावर खूप अभ्यास केला की आपल्या समाजामध्ये छोटे छोटे इन्व्हेस्टमेंट करणारी लोक असतील तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. तर त्यांच्यासाठी काय करू शकतो तर त्याचा आज मी रिझल्ट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की जरी तुमचा कॅश फ्लो स्मॉल असेल, महिना 5,000 असेल, महिना 10,000 असेल, महिना 50,000 असेल, जे काय तुमचा कॅश फ्लो आहे त्या कॅश फ्लोला मॅनेज करायची एक सिस्टीम आहे. दॅट इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ गोल्ड विथ इक्विटी. गोल्ड आणि इक्विटी दोन्ही एकत्र आपल्याला घ्यायचं आहे. फक्त आणि फक्त इक्विटीमध्ये राहायचं नाही. हिस्टॉरिकली मी तुम्हाला पुढे टेबल दाखवणार आहे, काळजी करू नका. हे काय मी फक्त तोंडी बोलत नाही, याच्यावर मी पूर्ण डेटा अभ्यास करून त्याचा
ड्रॉडाऊन, प्रॉफिट हे सगळं पुढे दाखवणार. इफ मार्केट गोज इन ड्रॉडाऊन, गोल्ड स्पाइक्स हे सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे काय, मार्केट पडायला लागलं तर गोल्डची किंमत वाढते. इथं सोन्याचे काही व्यापारी आपल्या बरोबर आहेत आत्ताच्या सेशन मध्ये. कोविडमध्ये मार्केट धडाधड पडत होतं आणि सोन्याची किंमत त्याच पटीने उलट्या दिशेने वाढत होती. उलट्या दिशेनं म्हणजेच त्याला म्हणायचं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मार्केट इज गोइंग डाऊन, गोल्ड इज गोइंग अप. गोल्डची स्वतःची एक मुवमेंट आहे. गोल्ड हळूहळू हळूहळू वर जात असते. बँका डोळे झाकून तुम्हाला तोळ्यामागे 20% कमी करून पैसे देतात. म्हणजे बँकांना सुद्धा माहिती आहे की गोल्ड लोन देऊन टाकू, गोल्ड काय पडणार नाही, गोल्ड कुठं जाणार नाही. आणि जरी जागतिक युद्ध व्हायची वेळ आली तर गोल्डची किंमत वाढणारच आहे, गोल्ड काय पडणार नाही. मग गोल्ड मध्येच करिअर करायचं का, तर नाही. गोल्ड मध्ये तेवढे पैसे बनणार नाहीत जेवढे इक्विटीमध्ये बनणार आहेत. पण गोल्डचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आपल्या पोर्टफोलिओ. मी माझ्या सगळ्या क्लायंटचा पैसा 50-50 पद्धतीने मॅनेज करतो, ज्याच्यामध्ये मी टाइमली एसटीपी सुद्धा अप्लाय करतो. एसटीपी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लान. ज्याच्याकडं डायरेक्ट प्रोटेक्शन घ्यायची पैसे नाही आहेत त्या लोकांसाठी ही सिस्टीम मी अप्लाय करतो. 50-50% मध्ये मी काय करतो, 50% इक्विटी, 50% गोल्ड. जेव्हा जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस काय तर रिबॅलन्सिंग नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. तो भल्या भल्या लोकांना माहित नाहीये. माहिती जरी असला तर ते कसं करायचं माहित नाही. युट्यूबवर जर तुम्ही टाकलं रिबॅलन्सिंग, यू विल गेट 1000 व्हिडिओज. 1000 व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्ही झोपताना म्हणणार मला ह्यातलं काहीच नको, कोणीतरी माझा हात धरून शिकवणार पाहिजे, मला हे काय जमणार. सो देर इज अ सिस्टीम, देर इज अ मेकॅनिझम जिथे तुम्हाला पोर्टफोलिओ पडू दिला जाणार नाही आणि जगापेक्षा जास्त रिटर्न पण वाढवून दिलं जाईल. तर हे करायचं आहे आपल्याला. हे माझ्या क्लायंट बरोबर मी करतो. हे तुमच्या सगळ्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला करायचं आहे. आता पुढे जाऊ. हे स्मॉल कॅश फ्लो वाले लोकांसाठी ही मेथड आपण युज करणार आहे. ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचं त्याने स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. आता इक्विटी मध्येच पैसा बनतो, इक्विटी प्लस गोल्ड मध्येच पैसा बनतो असं मी का म्हणतोय, त्याच्या मागे पण काहीतरी रिसर्च आहे, त्याच्या मागे पण काहीतरी डेटा आहे. डेटाशिवाय काय बोलायचं नाही. हा एक फोटो मी घेतलेला आहे, माझ्याकडे एक बुकलेट आहे त्याच्यामधलं. इथे तुम्हाला दिसत आहे की 1000 रुपये गुंतवलेले आहेत. त्या 1000 रुपये गुंतवलेलीची किंमत कशी वाढत आहे ते तुम्हाला दिसतंय. इथे काय घेतलेलं आहे, 2012 खाली तुम्हाला सोर्स दिलाय. गोल्ड सिल्वर आरबीआय डेटा घेतलाय जानेवारी 24 मध्ये. बँक डिपॉझिटचा डेटा घेतलाय सप्टेंबर 23 मध्ये. इन्फ्लेशन रेट घेतलाय फेब्रुवारी 22 मध्ये. आणि 12-13 त्याच्यानंतर सेन्सेक्सचा एक आपण रिटर्न याच्यामध्ये घेतलेला आहे. याच्यात निफ्टी घेतलं नाही, सेन्सेक्सचा घेतलेला आहे. तिथे तुम्हाला दिसतंय की 1000 ची व्हॅल्यू धड 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 वाढते. कशात किती वाढते ते बघा. 1000 रुपये जर असेच ठेवले तर महागाईमुळे ते 1000 रुपयाची किंमत कमी होती. 1000 म्हणजे 4000 रुपये पाहिजे. गोल्ड मध्ये 1000 रुपये ठेवले तर ते 14000 ला पोहोचले. सिल्वर मध्ये 1000 ठेवले तर ते 9000 ला पोहोचले. बँक डिपॉझिट मध्ये ठेवले तर ते 5600 ला पोहोचले. कंपनी डिपॉझिटला ठेवले तर ते 7000 ला पोहोचले. आणि हेच 1000 रुपये सेन्सेक्स मध्ये जर ठेवले तर 29000 रुपये बनले. आता थोडा प्रश्न पडेल, सर सेन्सेक्स म्हणजे काय तुम्ही सांगितलं नाही. आम्हाला निफ्टी 50 मध्ये टॉप 50 कंपन्या असतात असं सांगितलं. सेन्सेक्स काय, सेन्सेक्स मध्ये टॉप 30 कंपनीज असतात. सेन्सेक्स हा बीएससीचा बेंचमार्क आहे आणि सेन्सेक्स हे बीएससीने आणलेला आहे आणि एनएसईने निफ्टी 50 आणलेला. निफ्टी 50 मध्ये टॉप 50 कंपन्या असतात, सेन्सेक्स मध्ये टॉप 30 कंपनीज असतात, बाकी वेगळं काही नाही. ठीक आहे. हे 1999 मार्च आहे ना, तेव्हापासून आताच्या मार्च मध्ये डेटा घेतलेला आहे. तर जवळजवळ 25 वर्षाचा हा काळ आहे, बरोबर. 25 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला ही ग्रोथ डोळ्यासमोर दिसते की फक्त गोल्ड मध्ये राहणं योग्य आहे का, फक्त सिल्वर मध्ये राहणं योग्य आहे का, बँक डिपॉझिट मध्ये राहणं योग्य आहे का, की आपल्याला मार्केटमध्ये राहणं गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये राहणं गरजेचं आहे. एक क्लिअर कट इथं दिसत आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झाला असेल आणि माझा आवाज येत असेल तर फक्त एक जणांनी, बोरगिड्डे सरांनी मला सांगावं की ऐकू येत आहे म्हणून. येस येस. ओके, चलो पुढे जाऊया. राईट ऍसेट क्लास कोणता आहे तर इथं प्रूव्ह केलेला आहे आपण की 1999 पासून आतापर्यंत सेन्सेक्स म्हणजे मार्केट इज द ओनली वे टू ग्रो द वेल्थ. आता थोडं हा डेटा का सांगतो मी, या डेटावरून तुमच्या लक्षात येईल की पैसा आहे यार, खरंच मार्केटमध्ये पैसा आहे.
लोक जे म्हणतायत सट्टा आहे ते तसं नाही. आता इथं दिलं रिटर्न वर्सेस रिअल रिटर्न. रिअल रिटर्न म्हणजे काय? महागाई सोडून बनलेली रिटर्न. आता एफडीचा इंटरेस्ट रेट जेव्हा 7% आज बँकेत लोकांना मिळतोय आणि त्यावेळेस एफडी खूप छान आहे असं वाटतंय, कारण का एफडी सेफ आहे, सगळं सेफ आहे, एफडी सेफ आहे असं वाटतं, मार्केट पण सेफच आहे. पण जेव्हा महागाई त्याच्यामध्ये आपण ऍड करू, इथं बघा इन्फ्लेशन आहे 5.62%, एफडी वाढली 7.13%, आणि रिअल रिटर्न म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला तुमच्या पैशावर रिटर्न किती मिळाला? 1.43, 1.43. सो दिस इज द रिअल रिटर्न ऑफ एफडी. हा पण डेटा मार्च 1999 पासून मार्च 2024 पर्यंत घेतलाय. जर हे एफडी नाही करायचं, गोल्ड करायचंय, तर गोल्ड मध्ये 11.19% वाढले आणि 5.62% महागाई, नेट रिटर्न तुमच्या हातात रिअल रिटर्न 5.27%. याच्यामध्ये अजून टॅक्स पे केलेला नाही. एफडीवर जर टॅक्स पे केला तर एफडीत काहीच राहत नाही. गोल्ड झालं. म्युच्युअल फंड मध्ये बघू आता. म्युच्युअल फंडचा रिटर्न आपण घेतलाय 39 वेगवेगळ्या इक्विटी म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स चेक केलाय. आपण हे म्युच्युअल फंडच्या साईटवरून घेतलेला आहे 1999च्या जून पासून. महागाई आहे 5.62%, म्युच्युअल फंड ऑन एन एव्हरेज वाढलेले आहेत 18.50%, आणि तुम्हाला नेट रिटर्न रिअल रिटर्न तुमच्या हातात आलेला आहे 12.19%. इथं पण तुम्हाला कळतंय की इक्विटी इज द ओनली वे टू मेक द मनी. इक्विटी मध्येच आपला पैसा बनवू शकतो, दुसरीवर कुठंच बनवू शकत नाही. बनला तर तो कमी बनतो, हे तुमच्या लक्षात इथं आलेलं आहे सर. हे डेटा ड्रिव्हन आपला सेमिनार चालू आहे. हा फक्त हवेत बोलण्याचा सेमिनार नाही, हा डेटा तुमच्या समोर मी पुट करत आहे. आता नेक्स्ट जाऊया पुढं. आता हा जो टेबल आहे तो टेबल तुम्हाला सांगेल की कमीत कमी किती वर्ष गुंतवणूक माझी राहिली पाहिजे म्हणजे माझा 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही किंवा बुडणार नाही. तर हा पण टेबल मी एनएससीच्या साईटवरून घेतलेला. इथं काय सांगितलंय बघा, इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन आहे. हा 10 वर्ष इन्व्हेस्ट केले, 7 वर्ष इन्व्हेस्ट केले, 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष. निगेटिव्ह रिटर्नचा पर्सेंटेज, निगेटिव्ह रिटर्न येऊ शकतो का 1 वर्षात? तर येस. तुम्ही 1 वर्षासाठी आला असेल तर एफडी तुमच्यासाठी. जर तुम्ही 1 वर्ष स्लाइड दिसत नाही, स्लाइड दिसत नाही. दिस इज लाईट सर. आता हो दिसते. त्यांना दिसते का कोण होतं? हा, मला नाही दिसत आहे. 1 सेकंद, मी शेअरिंग परत एकदा करतो. नेटचा इश्यू असेल तर होतो असं. हो का? त्यांना रिजन व्हायला सांगा, होऊन जाईल. ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. ओके, कंटिन्यू करा. पुन्हा एकदा शेअर करतो स्क्रीन शेअर झाली की सांगा मला. झाली. ओके, थँक्यू. येस. आता मार्केटमध्ये पैसा 1 रुपया बुडणार नाही हे जर मी बोलत असेल तर का बोलतोय, कशावर बोलतोय, तर ते इथं आहे. जे 1 वर्षासाठी आलेत त्यांची प्रोबॅबिलिटी आहे 24-25% वेळा पास्ट मध्ये 0% पेक्षा कमी रिटर्न बनलेले आहेत. कधी आलाय त्याच्यावर डिपेंड आहे. कोविड मध्ये आला मार्केट पडायच्या आधीच तर निगेटिव्हच आहे. कोविडचा लो बनताना तुम्ही आला तर पॉझिटिव्हच आहे. सो इट डिपेंड्स तुम्ही येताय कधी. इथं तुम्हाला वाटतंय की आता एंट्री करू का मग एंट्री करू, 2 वर्षात पण तोच प्रॉब्लेम, 3 वर्षात पण तोच प्रॉब्लेम. आता इथं 5 वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टेड राहणार असाल आणि तुम्ही जरी माझ्याकडे म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही माझ्याकडे आला आणि म्हणला मला इन्व्हेस्ट करायचंय, तर माझा पहिला प्रश्न असतो की कमीत कमी 5 वर्ष थांबायचंय का? जर 5 वर्ष थांबायचंय तर इथे डेटा म्हणतोय की तुमचा रिटर्न हा 0 पेक्षा जास्त असेल 93.02%. म्हणजे तुम्हाला फेल्युअरचे चान्सेस खूप कमी आहेत. 99.92%. 5 वर्षासाठी आला तर तुमचे रिटर्न निगेटिव्ह नसणार. 7 वर्ष आला तर 100% गॅरंटीड तुमचे रिटर्न पॉझिटिव्हच असणार. 10 वर्षासाठी आला आणि जेवढ्या जास्त वर्षासाठी आला तेवढ्या वर्ष तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न भेटणार नाही. ऍव्हरेज सीएजीआर बघा इकडं राईट कॉलमला, एकदम राईट साईडला बघा. 10 वर्षाचा ऍव्हरेज सीएजीआर आहे
वर्स्ट केसमध्ये बेस्ट केसमध्ये सगळं हे रोलिंग रिटर्न आपण काढलेले आहेत. आता रोलिंग रिटर्न काढणार नाही, त्याच्याबद्दल आता जास्त बोलता येणार नाही, अजून बराच कंटेंट आहे आपल्याकडे. तर 14% ऍव्हरेज सीएजीआर आहे आणि 14-15% हा खूप चांगला सीएजीआर आहे. पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल. उत्तर मिळालं असेल. कमीत कमी किती वर्ष गुंतवणूक पाहिजे आपल्याला? जर आपली 5 वर्ष गुंतवणूक असेल तर शेअर मार्केट इज फॉर यू. तुम्ही या, तुमचा पैसा नक्कीच वाढेल. आता हे सांगण्याच्या मागचं कारण किंवा एफडी बद्दल मी खूप बोलतो. तुम्ही म्हणाल आम्ही तर एफडी करत नाही, काय एफडी बद्दल सांगताय? हा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये 25.15% अशी लोक आहेत ज्यांची एफडी आहे. हा डेटा बघा, दिल्लीची कमी आहे, कर्नाटकाची कमी आहे, तमिळनाडूची कमी आहे, गुजरातची 5.68%. ह्याचा प्रॉब्लेम काय माहिती का? मार्केटची भीती आहे, महागाईकडे दुर्लक्ष आहे. मुले सुना नातवंडे कमावत आहेत, त्यामुळे पैशाची गरज वाटत नाही आणि पैसे व्यवस्थित ठेवायचे कसे हे आपल्याला सांगायला कोणी येत नाही. बँकेत रिटायर झाल्या त्या व्यक्ती जर आला पैसे काढायला तर त्याला तो मॅनेजर एवढ्या छान गोड बोलून एसी मध्ये बसवून सांगतो एफडी करा, सेफ आहे, मार्केट इज नॉट सेफ. आजकाल बँकेने पण थोडंफार डोकं लावलेलं आहे की म्युच्युअल फंड करा, सेफ आहे, कुठं जात नाही सांगायचे. आता कुठं चालू झालेलं आहे. बट स्टील दिस इज व्हॉट द एफडी सिनारिओ इज. खाली मी एका न्यूजचा स्क्रीनशॉट दिलाय. ऍज ऑफ मार्च 2024 हा एक विषय खूप मोठा आहे. सिनियर सिटीजनची एफडी तर बँकेत असते, पण हे घरातल्या कोणाला माहितच नसतं. भले कोणाला तर सांगितलेलं असतं, पण ती एफडी मोडायला पण जात नाही, नॉमिनी लावायला पण जात नाही, कुठं जातच नाही. मार्च 2024च्या अखेरीस इंडियामध्ये 78,213 करोडची एफडी पडून आहे. अनक्लेम्ड म्हणजे त्याला मागायलाच कोणी येत नाही. मागायला येत नाही म्हणजे ते लोकांना माहितच नाही की एफडी आहे आणि ना गव्हर्नमेंटला वाटतं की ती लोक शोधून काढावेत. कशासाठी शोधून काढायचे, काय प्रश्न आहे त्यांचा? पुढे जाऊया. एफडीचा काळ आता राहिला नाही, म्हणूनच पहिली एफडी मी तुम्हाला दाखवली. आणि महागाईचा दर हा एफडी पेक्षा जास्त झालाय आता, कारण का दिवसेंदिवस एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतोय. तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, डोळे थोडे बंद करून, की तुम्ही एफडीचा रेट जास्तीत जास्त किती बघितलाय. मला आठवतंय मी पप्पांची एफडी 11-12% सुद्धा केली होती जेव्हा मी अजून शाळेत होतो. पप्पांनी केलेली ते तेव्हा सर्टिफिकेट यायचं ते मी पाहिलं होतं. आज 11-12% एफडी तुम्हाला एसबीआय मध्ये भेटणार नाही, ती दिवसेंदिवस कमीच होणार आहे. आता हा जो टेबल आहे, हा टेबलचा स्क्रीनशॉट घ्या, या स्लाइडचा स्क्रीनशॉट घ्या. इथं मी तुम्हाला सांगतोय ज्याच्याकडं लमसम पैसा आहे, रिटायर्ड लोक आहेत, ज्यांची सुना नातवंड मुलं कमवतायत, नातवंड कमवतायत, सुना कमवतायत, घरचे सगळेच कमवतायत, पैशाची गरज नसल्यामुळे ती एफडी मध्ये पडू नये. त्या लोकांच्या पैशाच्या बाबतीत काय काय होतंय ते सांगतो. इन्व्हेस्टमेंट आहे 20 लाखाची. एसडब्ल्यूपी तुम्हाला बँक देते 6%, मी पण दिले 6%, 10,000 रुपये मंथली काढले. 20 वर्ष पैसे काढत 6.2% रिटर्न दिला. विड्रॉल अमाऊंट 24 लाख रुपये झाली. प्रॉफिट तेवढंच झालं. 20 वर्षांनी तुमची 20 लाखाची एफडी 20 लाखच राहील, कारण का एफडीवर जे काय वाढलं ते बँकेने तुमच्या अकाउंटवर विड्रॉ करून दिलं. त्यामुळे एफडी वाढली नाही, झाडाला फळ आपण येऊ दिलं नाही. दुसऱ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर मार्केटची इन्व्हेस्टमेंट. आता परत घाबरायची गरज नाही, पैसे बुडणार नाही, आधीच सांगितलेलं. 20 लाख रुपये घेऊन आले, एसडब्ल्यूपी नावाचा प्रकार आहे, 10,000 रुपये तुम्हाला मंथली दिले, तोच ड्युरेशन 20,000. आता फक्त इथे एकच गोष्ट बदलली, रेट ऑफ रिटर्न बँकेने दिला 6.2% फिक्स गॅरंटीड, आणि रेट ऑफ रिटर्न मार्केटमध्ये फिक्स गॅरंटीड देता येत नाही. आता मागच्या टेबलमध्ये बघितलं होतं, 5-10 वर्ष थांबला तर 14-15% रिटर्न बनतात. मी 12.64 दाखवतोय कारण का मला याच्यापेक्षा जास्त दाखवायला अलाउड नाही. 12.64% रेट ऑफ रिटर्न जर धरला तर टोटल विड्रॉल सेम 24 लाखाची, पण तुमचं प्रॉफिट 1.2 CR म्हणजे काय, 20 वर्षात तुमचा क्लिअर बॅलन्स आहे 1,16,00,000 रुपये. मग मार्केटमध्ये एफडी करायला अडचण काय आहे, तर भीती आहे. तर मार्केटमध्ये एफडी करायला चालू करा. एफडीचा काळ राहिला नाही, बँकेत एफडी करायला जाऊ नका. दिवसेंदिवस एफडी रेट कमी होणार आहेत. मार्केट 12%चं 14 पण मिळेल, 15 पण मिळेल, 16 पण मिळेल, 18 पण मिळेल, 11 पण मिळेल, 10 पण मिळेल, पण एफडी पेक्षा जास्त मिळेल असं मला वाटतं. तुमचं मन काय म्हणतंय ते बघा. मी डेटावरून सांगतोय. मला मारुतीच्या गाड्या खपतील असं वाटतं, रिलायन्स कंपनी चालेल असं वाटतं,
सिप्लाची औषधं सगळ्यांना लागतात असं मला वाटतं, एशियन पेंटचा कलर सगळ्यांना लागतो असं मला वाटतं, हिरोची गाडी सगळ्यांना लागते असं मला वाटतं, पॉन्ड्सची पावडर सगळ्यांना लागते, त्यामुळे आपले पैसे शून्य होणार नाहीत, त्याची काय काळजी करू नका. एफडीचा काळ राहिला नाही, स्लाइडवरून पुढे जाऊ. आता थोड्या वेळाने कोणी जर असा प्रश्न म्हणाल की सर 10,000 द्याल हो, पण महागाईनुसार त्या 10,000ची काय किंमत नाही राहणार ना. मग चला, आपण जशी पेन्शन गव्हर्नमेंट वाढवून देतं थोडं थोडं, तसं आपण 6% ही बँकेत येणारी पेन्शन वाढवून घेऊ. 10,000 रुपयाचे बँकेत येते होते, पहिले 12 महिने आपण 10,000 घेऊ, पुढचे 12 महिने आपण 6% वाढवू म्हणजे 10,600, तिसऱ्या वर्षी अजून 6% वाढवू म्हणजे 11,236, चौथ्या वर्षी अजून 6% वाढवू म्हणजे 11,910. असं 20 वर्षात तुमची शेवटची एसडब्ल्यूपी असेल 45,493ची, 10,000ची नसेल. इथे मी 26 वर्ष घेतलाय काळ, मला हे 1 CR ला टच करायचं होतं म्हणून. 26 वर्षात तुम्ही दरवर्षी 6% वाढणारी पेन्शन घेत आहात, तरी पण तुमची वेल्थ एफडी मध्ये तेवढीच राहते. आपल्याकडे 1 CR शिल्लक राहतात 6% वाढवून घेणारी पेन्शन चालू केली तरी पण. ते खाली लिहिलेलं आहे मी, वाढीव पेन्शन घेऊन सुद्धा पैसे वाढत आहेत. हे फक्त आणि फक्त पॉसिबल आहे इक्विटीमध्ये तुम्ही असाल तर. इक्विटीला प्रोटेक्शन देण्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे. तर ही स्लाइड खूप मी विचार करून बनवले, ह्याच्यापेक्षा सोपं मला नाही माहिती कसं सांगायचं, म्हणून मी हे ट्राय केलेलं आहे की अशा पद्धतीने सांगायचं. चलो लेट्स गो टू नेक्स्ट पॉइंट. आता हे बऱ्याच लोकांची इच्छा असते की ट्रेडिंग करायचं. तर इथे चार्ली मंगर नावाचे एक व्यक्ती होते, वॉरन बफेट बरोबर असायचे त्यांचे मित्र, आता ते नाहीत या जगामध्ये, पण त्यांचं एक वाक्य आहे, द बिग मनी इज नॉट इन द बाईंग अँड सेलिंग बट इन द वेटिंग. हे शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे, बिकॉज चार्ली मंगर इज अ इन्व्हेस्टर. तुम्ही म्हणाल माझ्याकडं माझं दुकान आहे, तर तुमचा पैसा बाईंग सेलिंग मध्येच वाढणार आहे, बरोबर आहे. हे फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आहे. शेअर मार्केटमध्ये पैसा सारखं विक सारखं घे यांनी नाही बनत, असं त्यांचं म्हणणं आहे. असे का म्हटले ते पुढे बघूया. आता हे लोक म्हणतात, लहानपणापासून आपल्याला सांगितलंय पैसे काय झाडाला लागलेत काय, असं एक म्हण आहे आपल्याला. खरोखर पैशात झाड असतं हे माहित नाही. आता पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे, म्हणजे खरंच हे पैशात झाड आहे. कसं ते बघा, इथे मी दिले, समजा शाळेत एक गणिताची पद्धत होती. सपोज म्हणजे समजा महिना 12,500 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली. आता 12,500 मुद्दाम घेतलंय कारण का 1.5 लाख रुपये सगळेजण सेव्ह करतात एटीसी मध्ये टॅक्स सेव्हिंगला दाखवण्यासाठी. हे 1.5 लाख रुपये आपण स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा सेव्ह करू शकतो. 1.5 लाख भागिले 12,000 केलं तर 12,500 होतात, म्हणून मी 12,500 घेतलेला आहे. आता 18 वर्ष इन्व्हेस्टमेंट आपण करत राहिलो तर आपला पोर्टफोलिओ 1 कोटीचा बनतो. 1 करोड होण्यासाठी किती वर्ष लागली तर 18 वर्ष लागली. पेनफुल आहे, सोपं नाही, पण मागच्या 18 वर्ष झाले तुम्ही जिवंत आहात, मी जिवंत आहे. मागच्या 18 वर्ष झाले तुम्ही कमवत आहात पण इन्व्हेस्टेड नाही आहात. आता ह्या स्लाइडचा उद्देश काय माहिती का, हे पैशाचं झाड कसं काय. पुढचे 2 कोटी होण्यासाठी ह्या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या जादूनी फक्त आणि फक्त 5 वर्ष लागतात. म्हणजे 23व्या वर्षी 2 कोट होतात, 26व्या वर्षी पुढच्या 3 वर्षामध्ये अजून 1 कोट त्याच्यामध्ये ऍड होतो, 28व्या वर्षी म्हणजे पुढच्या 2 वर्षात ऑलमोस्ट 4 कोटीला आपण टच करतोय, 30व्या वर्षी म्हणजे पुढच्या 2 वर्षात 5 कोटीला आपण टच करतोय. तिथून पुढे तुम्हाला दरवर्षी 1 कोट वाढत जाणार आहे. भले 1 कोटीची व्हॅल्यू त्यावेळी 1 कोटी नसेल, पण 10-12 लाख तरी असेल. आज महिना 10-12 लाख रुपये मिळतात का आपल्याला. 30 वर्षांनी 1 कोटीची किंमत 12-12.5 लाख रुपये होते, म्हणजे महागाईनुसार. मग दरवर्षी 12-12.5 लाख रुपये जर मिळवायचे असतील आपल्याला, तर पैशाचं झाडच मला याला म्हणावं लागेल. आणि इन्व्हेस्टमेंट काय, नॉमिनल 12,500 रुपये दर महिन्याला. ह्या स्लाइडचा उद्देश आहे 1 करोड वाढण्यासाठी किती वर्ष लागतात. पहिल्या 1 करोडसाठी 18 वर्ष, दुसऱ्या 1 करोडसाठी 5 वर्ष, तिसऱ्या 1 करोडसाठी 3 वर्ष, चौथ्या करोडसाठी 2 वर्ष, तिथून पुढे 2 वर्ष 1 वर्षामध्ये तुमचा प्रत्येक करोड वाढत जाईल. तर मग म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसा आहे. म्हणून तर हे वाक्य तुम्हाला मी आता दाखवलं होतं प्रिव्हियस स्लाइड, द बिग मनी इज नॉट इन द बाईंग अँड सेलिंग बट इन दी वेटिंग. आता पुढे जाऊ, आपण एंडिंगला येतोय. पुढच्या 15-20 मिनिटात आपण हे संपवणार आहोत. आणि मेन पॉइंट जो आहे की चढत्या आणि पडत्या मार्केटमध्ये पैसा कसा बनवायचा ते आहे पुढे.
शॉर्ट मध्ये आहे. दीर्घकाळात 1% म्हणजे कितीचा फरक पडतो ते आपण बरा बघूया. आताची स्लाइड आहे मागची. फक्त पोर्टफोलिओ तिथं 12.64 मी वाढवला होता, इथं 13.64 वाढवला. बघा 18 वर्षामध्ये 12.64 आणि 13.64चा फरक पडलाय 13 लाखाचा. 23 वर्षात फरक पडलाय 36 लाखाचा. 26 वर्षात फरक पडलाय 64 लाखाचा. 28 वर्षात 91 लाख. 30 वर्षात 1.3. 31 वर्षात 1.5 CR. पुढे जेवढं जाल तेवढा तुमचा 1%चा फरक हा वाढणार आहे, करोडमध्ये येणार. सो दिस 1% इज इम्पॉर्टंट. हे 1% कसं वाढवायचं, दॅट इज इम्पॉर्टंट. हे कसं वाढवायचं ते बघू. बरं, हे वाढवण्यासाठी आत्ताच्या स्लाइडचं एक उदाहरण आहे की लवकरात लवकर चालू करणं का गरज आहे. इथे काय मिस्टर अर्ली 25 वय आहे, 10,000ची SIP आहे, 25 वर्ष झाली इन्व्हेस्टमेंट करतायत, 42 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, 6.43 कोटी बनलेले आहे. दुसरा एक व्यक्ती आहे 45च्या एजला जागा झालाय आणि त्यांनी 20,000ची SIP चालू केली डायरेक्ट. 20 म्हणजे डबलच SIP चालू केली, पण टाइम खूप कमी आहे, 15 वर्षाचा टाइम. 36 लाख इन्व्हेस्ट आहेत, 1 CR बनते. मग लवकर चालू करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी मी स्लाइड याच्यामध्ये घेतलेले आहे. 10,000 रुपये पर मंथ इन्व्हेस्ट करायला सुद्धा तुम्ही आज चालू करा. कधी तर चालू करायचंय, लवकरात लवकर चालू करायला पाहिजे. आता मी माझ्या पद्धतीने लिहिलंय. तुमच्या घरात कमाई सुरू केलेल्या मुलांना, कमाई सुरू केलेल्या सुना असतील, नातवंड असतील, आणि सगळ्यात महत्वाचे स्वतःला मार्केटमध्ये येण्यासाठी मोटिवेट करा आणि लवकरात लवकर मार्केटमध्ये या. तुम्हाला जे काही प्रश्न असतील, भीती वाटत असेल तर मी तुमच्यासाठी आहे. आता प्लॅन ऑफ ऍक्शन काय, तर आपल्याला काय करायचंय. प्लॅन ऑफ ऍक्शन मध्ये आपल्याला 4 गोल आहेत आपले. पहिलं, आपल्या मुलाच्या शिक्षणाला पैसा कमी नाही पडला पाहिजे. मुलाच्या MBBSच्या ऍडमिशनला जमीन विकायची गरज नाही पडली पाहिजे. आपल्या मुलाचं लग्न खूप चांगल्या AC हॉलमध्ये 5 लाख रुपये भाडं घालून करायची तयारी आपली आता करता आली पाहिजे. स्वतःचे दुसरे उत्पन्नाचे साधन तयार करता आले पाहिजे. स्वतःच्या कुटुंबासाठी पेन्शनची सोय आपल्याला करायला यायला पाहिजे. या 4 गोष्टी आपल्याला करायच्या. हे कसं करू शकतो, तर स्टेप वाईज प्लॅन मी बनवलाय की आपण वीकली ग्रुप मीटिंग घेऊ शकतो आपल्या समाज बांधवांच्या. फक्त माझ्या अदर क्लायंटच्या मी वेगळ्या दिवशी घेईन. यात मी तुम्हाला अकाउंट ओपन करण्यापासून, पैसे ऍड करण्यापासून, काय विकत घ्यायचं, कधी घ्यायचं, हे स्विचिंग कसं करायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. शिकवणार तर आहेच आहे. स्विचिंग करायला तुम्हाला मार्केट ट्रॅक करायला वेळ नाहीये, तर तिथं मी तुम्हाला व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला मी स्विचिंगचा टायमिंग सांगणार आहे. आउटकम याच्यातून काय होणार आहे, वेल्थ क्रिएशन होणार आहे मार्केट अप्स अँड डाऊन्स मुळे. आता हा ऍक्च्युअल डेटा आहे ज्याच्यावर मी खूप काम केलेलं आहे. खूप कमी इन्व्हेस्टमेंटच्या व्यक्तींना सुद्धा याचा फायदा होणार आहे. आता हे माझे गुरु आहेत ज्यांना मी फॉलो करतो, त्यांच्या डेटामधून हा डेटा मी तयार केलेला आहे. हर्षद मेहताचा पीक होता 1992. माझा आवाज येतोय का सर? आपण आहोत इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. येतोय आवाज येतोय? ओके, येस येस. हा हर्षद मेहताचा पीक टाइम आहे. 1992 ला हर्षद मेहता स्कॅम बाहेर आला आणि त्यावेळेस जर आपण इन्व्हेस्ट केले असते 1992 पासून आतापर्यंत, तर काय झालं असतं ते मी तुम्हाला सांगतो. हर्षद मेहताच्या स्कॅम म्हणजे पीकच्या वेळेस जर आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली असती, ही पीक वर इन्व्हेस्ट करतोय आपण, टॉपला वर्स्ट केस पकडतोय आपण, टॉपला इन्व्हेस्टमेंट केली, तिथून पुढे मार्केट पडलेलं आहे धड 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 धड. 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केली, फक्त सेन्सेक्स मध्ये केली. आता जुना डेटा सेन्सेक्सचा अवेलेबल आहे म्हणून सेन्सेक्स घेतलाय. फक्त सेन्सेक्स मध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर आज 2024 ला म्हणजे 42 वर्षामध्ये हा पैसा 19,35,000 रुपये झाला असता. रिटर्न म्हणलं तर 9.54 आहे. हाच पैसा फक्त गोल्ड मध्ये ठेवला तर 9.90% आहे. कारण का ऑल टाइम हायला असताना आपण घुसलोय, गोल्ड तिथून वाढलेला आहे. आणि जर आपली स्विस सिस्टीम वापरली असती, मी जी तुम्हाला देणार आहे स्विस सिस्टीम, त्या स्विस सिस्टीम मध्ये 13.91% रिटर्न बनले असते. म्हणजे रुपयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1 लाखाचे 19 होण्याच्या ऐवजी 28-19 लाख रुपये झाले असते. दिस इज जस्ट पॉसिबल बिकॉज ऑफ स्विचिंग. ह्या एक पीक तुम्हाला दाखवलेला आहे. आता खालचा टेबल काय सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही 100% इक्विटीत असता तर 9.54% वाढला असता आणि तुम्हाला हा 56%चा फॉल सहन करावा लागला असता. 56%चा फॉल म्हणजे काय, 20 लाखाचा पोर्टफोलिओ 10 लाखाला आला असता.
1 लाखाचा पोर्टफोलिओ 50,000 आला असता, मग घाबरला असता का वाढला असता का काय झालं असतं त्यावेळची गोष्ट. जर 50-50 इन्व्हेस्टमेंट केली असते तर तुमचा ड्रॉ म्हणजे 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर 56,000 रुपये मायनस होण्यापेक्षा 26 मायनस होतील. आणि CAGR पण वाढतोय. CAGR कडे लक्ष द्या. याच्यामध्ये ह्या टेबलमध्ये स्विचिंग दिलेलं नाही. स्विचिंग हे आपल्याला करायचं. हे स्विचिंग माझी मेथड आहे, हे बाकीचं दुसऱ्यांची मेथड. 100% गोल्ड मध्ये राहिला तर 9.90% CAGR आहे. म्हणून म्हणतो फक्त गोल्ड मध्ये पैसा नाही बनणार, फक्त इक्विटी मध्ये पण पैसा बनेल, पण त्याच्यापेक्षा जास्त बनवायची सिस्टीम आपल्याकडे स्विचच्या माध्यमातून आहे. हे झाला मेहता पीक, हर्षद मेहता पीक. नेक्स्ट पीक इज .com पीक. .com बबल होता 2000 साली. सगळेजण तुटून पडले होते .com म्हणजे टेक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, जसे आता सगळेजण स्मॉल कॅप मध्ये तुटून पडले होते, तसंच सेम टू सेम .com बबल झाला. 1 लाख इन्व्हेस्टेड, 15 लाख झाले फक्त शेअर मार्केटच्या मध्ये. सेन्सेक्स मध्ये 16 लाख झाले, गोल्ड मध्ये 20 लाख झाले स्विचिंग. ड्रॉडाऊन जर बघितला 56%चा ड्रॉडाऊन 26%वर आलेला आहे मार्च 2000च्या पीक पासून. नेक्स्ट तुम्ही मला वाटतं स्क्रीनशॉट घेत असाल, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल माझ्या डेटामध्ये काही फ्लॉ आहे तर मला कळवा. मी खूप विचार करून लक्ष देऊन बनवलेले स्लाइड्स आहेत, तुम्ही चार्ट चेक करू शकता. 2000चं सांगितलं. लेट अस गो टू 2008 पीक. ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. अमेरिकेमध्ये फक्त घरं घ्या घरं घ्या घरं घ्या, बँकांनी फक्त होम लोन वाटले आणि मग पैसे वसूल करायची बोंबाबोंब झाली. त्याला म्हणायचं ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. 2008 साल. 2008 ते 2024 1 लाख ज्यांनी गुंतवले त्याचे झाले 4 लाख. इथं गोल्ड मध्ये झाले 6,57,000, स्विच मध्ये झाले 6,11,000. सांगण्याचा उद्देश हा आहे की स्विच सिस्टीम माझी 100% वर्क करेल असं नाही, पण स्विच सिस्टीम तुम्हाला ड्रॉडाऊनचा पेन तर देणार नाही. रिटर्न होण्याचे चान्सेस 75% आहेत. मॅक्स ड्रॉडाऊन 56%, इथं पण इथं 26%. इथं तुम्हाला एक गोष्ट दिसते की तुम्हाला ड्रॉडाऊन कमी होतोय, CAGR मध्ये फरक पडणार आहे. पुढे बघूया. आता लेटेस्ट पीक होता आपला कोविडचा. कोविड मध्ये ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले टॉपला, त्याचे आता सेन्सेक्सनी 20 ते 24 एवढ्या वर्षामध्ये 2 लाख बनवले. ज्यांनी गोल्ड मध्ये ठेवले त्यांचे पण 2 लाख बनले, 2,01,000. आणि ज्यांनी स्विच सिस्टीम वापरले, मी जे तुम्हाला सांगतोय ते गोल्ड आणि इक्विटी स्विच करायचं, त्याच्यामध्ये 2,07,000 रुपये बनलेले. हा टाइम खूप कमी आहे, 20 ते 24 4 वर्षाचा काळ आहे. तुम्ही पर्सेंट मध्ये बघा म्हणून तर पर्सेंट लिहायचे कष्ट मी इथं घेतलेले आहेत. नॉर्मल सेन्सेक्स 15.81%, खाली पण दिलेलं आहे CAGR. गोल्ड 15.68% आणि स्विचिंग सिस्टीम 18.29%. मला सांगा, आपण या स्लाइड मध्ये बघितलं 1%चा फरक किती असतो. मला म्हणायचंय थोडं जर डोकं लावून आपण 1% दुसरा टक्का लॉंग टर्म मध्ये जर वाढवू शकलो ह्या सगळ्या ड्रॉडाऊनला ओव्हरकम करून, तर ही गोष्ट चांगली आहे का नाही? मला वाटतं चांगली आहे. मी मला अप्लाय केली, माझ्या सगळ्या क्लायंटला अप्लाय केली. माझी खासियत काय तर प्रोटेक्शन 3% वाला पण प्रोटेक्शन आहे आपल्याकडे. हे पोर्टफोलिओ व्हॅल्यू 3% पेक्षा जास्त खाली जाऊ देणार नाही. ह्याचा प्रॉब्लेम कॅश फ्लो जास्त पाहिजे. कॅश फ्लो एवढा असेल तर रिकमेंडेशन हेच आहे की ही सिस्टीम तुम्ही वापरायला चालू करा. ह्याच्याबद्दल गायडन्स मी तुम्हाला देईन. जर तुमच्याकडे एवढे पैसे नसतील, ऍट अ टाइम 5.5 लाख रुपये नसतील, तर तुमच्यासाठी ही STP ची सिस्टीम आहे, स्विच करायची सिस्टीम. ओके, तर हा आपला आजचा टॉपिक होता. तर मला असं वाटतंय, माझं मत मी इथं तुम्हाला देऊ शकतो. माझं मत असं आहे, स्विच वापरून माझं मन मला सांगतंय की आपण 2-3% एक्स्ट्रा कमवू शकतो. प्रोटेक्शन वापरून आपण 2-3% एक्स्ट्रा कमवू शकतो, सगळ्यांपेक्षा जास्त. तर आपल्याला हे स्विच मेथड वापरण्याची गरज आहे. आणि या स्विच मेथडचा उपयोग काय होईल तर मार्केट अप्स अँड डाऊनचा फायदा घेऊन आपण एखाद दुसरा टक्के एक्स्ट्रा कमवू शकलो तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये एखादा दुसरा कोटी ऍड होऊ शकतो. हा एखादा दुसरा कोटी ऍड करण्यासाठी तुम्हाला
मार्केट अप्स अँड डाऊनचा फायदा घ्यावा लागेल, म्हणजे थोडंफार डोकं लावावं लागेल. जर फक्त आणि फक्त इन्व्हेस्टमेंट केली, स्विच पण केला नाही, मी सेलिंग म्हणत नाही, हा थोडं समजून घ्या. सेलिंग इज डिफरंट, स्विचिंग इज डिफरंट. स्विचिंग मध्ये मी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंटची जागा बदलतोय, विकून मोकळा होत नाही. मी गोल्ड मधलं स्विच करतो इक्विटीमध्ये. जर इक्विटी मला जी गोष्ट 100 रुपयाला मिळाली मला, ती आज मला 90 ला मिळत असेल, तर मी गोल्ड मधला पैसा इकडे आणायचा मला इक्विटीमध्ये. दिस इज द लॉजिक, सिम्पल लॉजिक. कधी करायचं, कसं करायचं ह्यासाठी मी आहे. तर अप्स अँड डाऊनचा फायदा का घ्यायचा आहे? मार्केट अपला चाललंय, खूप चांगली गोष्ट आहे. गोल्ड हळूहळू वर जात, मार्केट पडायला लागलंय, गोल्ड वर जात आहे. मार्केट पडायला लागलं तर फायदा घ्यायचा आहे, गोल्ड थोडंफार विकायचंय. थोडंफार म्हणजे ऍक्च्युअल त्याचं सिस्टीम आहे 10%, 15%, 20%, 40%, 50%, 60% असं. गोल्ड एक वेळ सगळं संपवायचंय, गोल्ड आपल्या इक्विटीमध्ये आणायचंय. डाऊनचा फायदा करून घ्यायचा आहे. पुन्हा स्पीडमध्ये जेव्हा मार्केट वाढणार आहे, तेव्हा आपला पोर्टफोलिओ जगाच्या पुढे गेला पाहिजे. इज द ओनली टार्गेट. 1% फरक तुम्हाला मी दाखवलाय. हा 1%, 2%चा फरक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये पाडायसाठी मी डोकं लावतोय. माझं डोकं लावलेलं तुम्हाला पटलं, आपण नक्की पुढे जाऊया. आणि हे एंड आहे. अपॉर्च्युनिटी नेव्हर नॉक्स ट्वाइस. डोंट स्किप युअर टर्न. आता तुमची वेळ आली इन्व्हेस्टमेंट करायची. शेअर मार्केटमध्ये पैसा बुडणार नाही. तुम्ही या, तुम्हाला शेअर मार्केटपेक्षा जास्त रिटर्न बनवायची सिस्टीम रेडी आहे आणि आपण याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. मला कसं भेटायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पंढरपूरमध्ये ऑफिस आहेच आहे. माझं नाव दिलंय, मोबाईल नंबर दिलाय, ईमेल आयडी दिलाय. ईमेल करू नका, ईमेलला मला रिप्लाय द्यायला होणार नाही. व्हॉट्सअप करा, कॉल करा. आपल्या समाजातील लोकांसाठी कधी पण अवेलेबल आहे. खाली एक नोट दिली आहे, व्हाईल ॲटमोस्ट केअर हॅज बीन टेकन व्हाईल कॅल्क्युलेटिंग अँड टायपिंग. काइंडली इग्नोर इफ एनी मिस्टेक इज देअर, स्पेलिंग मिस्टेक इज देअर, और इफ एनी डिजिट मिस्टेक इज देअर, काइंडली इग्नोर दॅट. मी हे तुम्हाला बाकी ह्याच्या पुढे कसं जायचं ह्याच्याबद्दल आपण जे शिवसेना सिक्युरिटीज फॉर्म केलेला आहे, त्यातून बोरीगिड्डे सर, भरमुंडे सर आणि आपली जी कमिटी आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं तरी चालेल की आपल्या समाजातील लोकांना आर्थिक नियोजन मी शिकवलं, आज काही ना काही प्रयत्न केला तास दीड तासामध्ये. पण ह्याची जर ऍक्शन नाही घेतली, आजपर्यंत 2500 लोकांना शिकवलं, त्यातली फक्त 2 कोटी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आहे. 2 कोटी रुपयांवर माझं डोकं चालत आहे. मग आपल्या समाजातील लोकांनी ऍक्शन जर नाही घेतली तर ह्या पर्टिक्युलर सेशनचा तसा ऍक्च्युअल मध्ये आउटकम काय येणार? तर ऍक्शन टेकिंग साठी मीच रेडी आहे अजून सुद्धा. तर हे कसं फॉरवर्ड न्यायचं हे तुम्ही त्याच्याबद्दल बोलू शकता. सेशन संपायच्या आधी एक वाक्य बोलायचं, पण ते संपताना बोलतो. माझं सेशन संपलाय. बोरीगिड्डे सर, ओव्हर टू यू. ओके, छान माहिती दिली सर. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ऍक्शन घ्यायला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होणं गरजेचं आहे. लोकांच्या पर्यंत त्याचा लाभ देणं गरजेचं आहे. लोकांनीही तो लाभ घेणं गरजेचं आहे. आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमाला आज इथे त्या ठिकाणी 35-40 मेंबर्स जॉईन आहेत. तर व्हिडिओ हा शेअर करतोय लोकांना, तोही पाहता येईल समाज बांधवांना. आणि नक्कीच आपला समाज ह्या शेअर मार्केटचा लाभ घेऊन चांगला पैसा निर्मिती करू शकेल, अशी एक आशा या ठिकाणी आहे. तर यानंतर काही क्वेश्चन आन्सर जर असतील तर आपण सुरुवात करूया. ज्यांना कुणाला क्वेश्चन विचारायचे आहेत त्यांनी हात वर करा आणि त्यांचं नाव मी घेतो आणि त्यानंतर त्यांचा माईक ऑन करून त्यांनी क्वेश्चन विचारायचा. आनंद मुटे सर, ज्यांना क्वेश्चन विचारायचं त्यांनी हात वर करा. दीपक सर, आवाज येतोय? येस, नमस्कार. आता तुम्ही गोल्ड आणि इक्विटीचं ऍट अ टाइम म्हणला ना, तर ह्या इन्व्हेस्टमेंट बद्दल जरा माहिती पाहिजे होती. म्हणजे गोल्डचं कसं, इक्विटीसाठी अमाऊंट पैसा बँकेमध्ये ठेवू शकतो, गोल्डचं कसं हे करणार? त्याचं मार्केटमध्ये सुद्धा गोल्ड मिळतं जे ऍक्च्युअल गोल्डच्या प्राइस नुसार ट्रॅक होतं. आपण जे फिजिकल गोल्ड घेतो ते सांभाळण्याची गरज आहे. त्याची प्युरिटीचे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ते चोरीला जाऊ शकतं. दागिना घेतलं तर त्याच्यावर मेकिंग चार्जेस असतात. आपण शेअर मार्केटचं जे गोल्ड घेतो दॅट इज डायरेक्टली 24 कॅरेट.
ज्याचा हं. व्हॅल्यू ही मार्केटच्या गोल्डच्या रेटनुसार ट्रॅक होते, कमी जास्त होते. तर दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी होणार आहेत. इक्विटी पण तुम्हाला दिसणार आहे पोर्टफोलिओ मध्ये आणि गोल्ड पण तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये दिसणार आहे. वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. म्हणजे ऍक्च्युअली फिजिकली गोल्ड तिथं प्रेझेंट करायची काही गरज नाही. हो. अमाऊंट मधलीच थोडे अमाऊंट इक्विटी मध्ये आणि थोडी गोल्ड मध्ये असं तुमचं म्हणणं. येस बरोबर. येस. आणि ओके ओके. जर आपल्याकडे फिजिकल गोल्ड खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण काय करू शकतो, मार्केट जेव्हा जेव्हा पडतं, गोल्ड जेव्हा जेव्हा वाढतं, ते गोल्ड किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला मला बसून करायला लागेल. तेवढं गोल्ड मोडायचं, ते पैसे अकाउंटवर घेऊन आपण इक्विटीमध्ये आणायचे. सेकंड मार्क, दुसरा मार्क. ओके सर, थँक्यू. सरांनी जे गोल्ड सांगितलं ते फिजिकल गोल्ड नाही आहे, गोल्ड कमोडिटी मार्केटच्या संदर्भात, बरोबर ना सर? गोल्ड इक्विटी मध्ये आपल्याला बाय करता येईल. पेपरवरती कुठलं असणार आहे ते? येस. ओके ओके. सराईकर सर, डॉक्टर आनंद सराईकर. सर 1-2 मिनिटांनी विचारतो. हा सर, 1-2 मिनिटांनी विचारतो. जरा आवाज तुमचा ब्रेक होत आहे सर. 2 मिनिटांनी मिनिटांनी विचारते. 2 मिनिटांनी विचारतो. हो ठीक आहे. आणि कोणाला काही क्वेश्चन आहेत का? काय प्रश्न आहेत का कोणाचे? सर ठीक आहे, 1 मिनिट विचारून घेतो. हॅलो. हा सर. सर आयपीओ बद्दल थोडस माहिती सांगता का? आयपीओ ही एक खूप मोठा विषय आहे तसा, पण तुम्हाला मी माझं मत सांगतो आयपीओ बद्दल. आतापर्यंत तुम्ही थोडं ऑब्झर्व करा, आयपीओ हा पडत्या मार्केटमध्ये कधीच येत नाही. आयपीओ हा नेहमी मार्केट टॉपला असताना किंवा मार्केट पळत असतानाच येतो. त्याच्या मागे काय असतं, मार्केटमध्ये बूम फेज असताना सगळेजण आयपीओच्या मागे लागतात, त्यामुळे आयपीओ हा लिस्ट झालेला वाढतो. सो दिस इज द नॉर्मल सिनारिओ. माझं म्हणणं हे आहे की आयपीओ मध्ये रिस्क घेण्यापेक्षा ज्या कंपन्या 7-10 वर्ष 15 वर्षांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेलं कधी पण चांगलं आयपीओ मध्ये जाण्यापेक्षा. आयपीओ ही जस्ट जन्मलेलं बाळ आहे, अजून त्याला प्रूव्ह करायचंय की मला अजून मार्केटमध्ये पैसा तुम्ही जो दिलेला आहे तो हँडल करता येतो, मी ह्याच्यातून प्रॉफिट जनरेट करू शकेल, मग तुम्हाला ह्या माझ्या शेअरवर रिटर्न तुम्हाला मिळणार आहे. इट्स ऑलवेज बेटर टू अवॉइड आयपीओ. मी दीपक कोष्टी कधीही आयपीओ ला अप्लाय करत नाही. माझं म्हणणं आहे आयपीओ ला अप्लाय करू नये. ज्याचा त्याचा विचार बरोबर. बऱ्याच लोकांनी आयपीओ मधून पैसे कमवलेले सुद्धा आहेत, बऱ्याच लोकांनी आयपीओ मधून पैसे घालवलेले आहेत. घालवलेले लोक पैसे घालवलेले सांगत नाहीत, मिळवलेले पैसे तेवढे मिळवलेले लोक सांगतात. हा प्रॉब्लेम हा प्लस मायनस याच्यामधला आहे. चालेल. सराईकर सर. पण सर आता Hyundai सारख्या आता परवाचा जो आयपीओ आला होता. हा हॅलो. हा, आता Hyundai सारखी जर वेल नोन कंपनी आहे, आपण एमसी मल्टीनॅशनल कंपनी म्हणतो, मग असे जर मंथली लाईफ टाईम तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर त्यात तरी पण आपण आयपीओ त्या केसमध्ये आता Hyundai हे जन्मलेलं बाळ नाही, नायका हे जन्मलेलं बाळ होतं, पेटीएम हे जन्मलेलं बाळ होतं, बट Hyundai इज रेप्युटेड कंपनी. मी काय म्हणतो, कंपनी कोणती आहे आणि कोण आयपीओ घेऊन येत आहे त्याच्यावर आपल्याला ठरवावं लागतं. आयपीओ मधून वी कॅनॉट जनरेट वेल्थ. आयपीओ इज जस्ट अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता काय. चालेल सर. ओके. सराईकर सर. ओके, थँक्यू. युवराज कोष्टी. युवराज सर. तुम्ही जे प्रोटेक्शन म्हणलं ना, प्रोटेक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे की ऑप्शन मध्ये पुट बाय करायचा तुमचा निफ्टीमध्ये एखादा लॉट घेऊन तसं आहे की काय आहे? एक लॉट पुट बाय करतो आपण आणि तो इयरली असतो, त्याची कॉस्टिंग 6-7% जाते, म्हणून ती कॉस्टिंग कमी करण्यासाठी आपण एक्सपर्ट ऍडवाइस वापरतो. सेबी रजिस्टर्ड ऍडवायझरी तुम्हाला मिळते, जिथे तुम्हाला इयरली 2 to 3% कॉस्ट पडते फक्त. त्यामुळे तुम्हाला पोर्टफोलिओ मार्केट प्रमाणे ग्रो होईल, 2% कमी, पण पडताना मात्र 2-3% पेक्षा जास्त पडू देणार नाही. ही गॅरंटी वॉरंटी 2014 पासूनची एक प्रूव्हन सिस्टीम आहे आपल्याकडे. त्या सिस्टीम मध्ये मी तुम्हाला चान्स देऊ शकतो. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण 1-to-1 ह्याच्यावर परत डिस्कस करूया.
आज पुट बद्दल डिस्कस केलं तर बऱ्याच लोकांना कळणार नाही, बट तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारलाय त्यातून तुम्हाला ऑप्शनचं नॉलेज आहे आणि पुट इज द ओनली वे टू प्रोटेक्ट द पोर्टफोलिओ हे तुम्हाला कळलेलं आहे. युवराज सर, पाठीमागे 2 व्हिडिओज आपल्याकडे युट्यूब वरती आहेत प्रोटेक्शन वरती, एक्सक्लुझिव्ह प्रोटेक्शन वरती लेक्चर झालं होतं, तेही तुम्हाला मी शेअर करतो, तेही पाहून घ्या, त्याच्यावरून बऱ्याच कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. ओके, थँक्यू. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? तर सरांनी त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आपल्याशी शेअर केलेले आहेत. जर कोणाला काही याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही सरांशी डायरेक्टली संपर्क करू शकताय. तर वेळ पण बऱ्यापैकी झालेली आहे, 9:30 जवळजवळ वाजत आलेले आहेत, तर आपण या ठिकाणी थांबूया. त्याच्या अगोदर एक मरेगुदे सरांना प्रश्न विचारायचा. मरेगुदे सर. हा सर, नमस्कार. माझा एक छोटासा एक प्रश्न होता, हे आता योग्य वेळ आहे का एंट्री मारायची, एंट्री घेण्याचं? जोपर्यंत तुमचा टाइम हॉरिझॉन 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तोपर्यंत तुम्ही आज सुद्धा एंट्री घेऊ शकता, काय अडचण नाही. मार्केट आता खूपच पडलेलं आहे ना, आता त्यासाठी विचारलं. बिनधास्त एंट्री घ्या, काय बिनधास्त एंट्री घ्या, काही अडचण नाही. 5 वर्ष थांबणार असाल तर काही अडचण नाही. ओके सर, थँक्यू सर. अजून काही कोणाचे प्रश्न आहेत का? चालेल, ओके, आपण कन्क्लूड करूया आता हा सेशन. मला 2 वाक्य बोलू द्या, मग कन्क्लूड करू आपण. बोला ना सर. येस, थँक्यू. आजचा सेशन विषयी कसा वाटला सेशन हे जर आपण ग्रुपवर मेसेज केले तर ज्यांनी जॉईन नाही केलं त्यांना कळेल की हे खूप चांगलं काहीतरी होतं, म्हणजे इथून पुढे ते अटेंड करण्याचा प्रयत्न करतील. एक दुसरी गोष्ट, कुंभारे सरांना काय विचारायचं आहे का? हॅलो, नमस्कार सर. हा, आता जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगितले की इक्विटी आणि गोल्ड, त्याला म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती लागेल व्हॅल्यू मध्ये? महिना 10,000 पासून महिना 10 लाख घेऊन आला तरी आपण ते मॅनेज करू शकतो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे 10,000च्या बिलो नाहीये का काय? तो महिना 500 घेऊन आला तरी मॅनेज करू शकतो. ठीक आहे, चालेल. त्यासाठी आपलं अकाउंट ओपन करावं लागेल ना? ते अकाउंट ओपनिंग करून स्विच कसं करायचं, काय करायचं सगळं करण्यासाठी मी आहे, रेडी आहे. त्याच्याबद्दल शेड्यूल कसं असणार आहे ते सर सांगतील. ओके, चालेल सर. तर आता जेवढे लोक इथं शेवटपर्यंत 30-31 जण थांबलेत, मी धरून 31-32 असतील, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की सेशन कसा झाला हे जर ग्रुपवर टाकला आपण, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तुमच्या भाषेत तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये, तर ज्यांनी अटेंड केलं नाही त्यांना कळेल की अटेंड करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आहेत लोक 30च, पण ही 30 लोक जे आहेत हे 30 मी म्हणत नाही कधीच, कारण की ह्या 30 लोकांच्या आजूबाजूला प्रत्येकाच्या आजूबाजूला 4 जण आहेत. जो व्यक्ती इथं मेल आहे त्याला 1-2 मुलं असतील, मुली असतील आणि त्यांच्या घरातले 4 जण, असे मी एक जण मोजत नाही, तर ज्याला आपल्या घरातल्या 4 लोकांचं कल्याण करायचं आहे, असे प्रत्येकाने 4-4 जणांसाठी जर हे अवेअरनेस केला तर हे 30 नाहीत सर, आपल्यासाठी 120-150 लोक आहेत. या 30 जणांना माझी रिक्वेस्ट आहे की स्वतः चालू करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर फॅमिलीतल्या 4-5 लोकांना पण तुम्ही चालू करायला लावणं गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल डिस्कस करता येऊ शकतं, पण ते इंटरेस्ट दाखवला तर आपण नक्कीच पुढे जाऊया. हेच मला बोलायचं होतं सर. 30 नाही 120 लोक आहोत आपण आता इथं. बरोबर सर. ओके, सरांनी थोडं आजच्या व्याख्यानाबद्दल बोललं, स्पेसिफिकली म्हणजे आजच्या या फायनान्शियल संदर्भातल्या व्याख्यानाबद्दल. मला हीच गोष्ट तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे सर्वांना की आपण आरोग्यविषयक व्याख्यानं घेतोय, फायनान्स विषयी घेतोय, अध्यात्मावरती आपण व्याख्यानं घेतली, आणि प्रत्येक व्याख्यान जवळजवळ म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर एक नॉलेज बेस्ड व्याख्यान आहेत, इम्पॉर्टंट आहेत, व्यक्तीला समाजाला मार्गदर्शन करणार आहे. भट सरांचं व्याख्यान आपण घेतलं होतं, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण काही ऍक्टिव्हिटीज करतोय. इथं जे उपस्थित आहेत त्यांनी फक्त ग्रुपमध्ये जरी ऍक्टिव्ह राहिलं
की चांगलं झालं व्याख्यान म्हटलं तर लोक इतर मोटिवेट होतील आणि ते जॉईन होतील नेक्स्ट टाइम. आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटी, कुठलीही ऍक्टिव्हिटी आनंदासाठी, एंटरटेनमेंट करून म्हणून करत नाही. एक समाजाचा पायाभूत विकास व्हावा, काहीतरी भरीव काम समाजामध्ये दिसावं, यासाठी आपण हे काम करतोय. तर माझी सर्वांना विनंती आहे हात जोडून की तुम्ही ग्रुपमध्ये थोडंसं ऍक्टिव्ह राहावा. आपली व्हिडिओ बघितली तर त्याला कमीत कमी लाईक किंवा कमेंट करत चला. आपण इथं जे बसलोय, आज सरांचं व्याख्यान इंग्लिशमध्येच बऱ्यापैकी झालं, सगळे एज्युकेटेड आहोत. आपलीच जबाबदारी आहे की आपण या समाजाला काहीतरी दिशा देण्याची. आपण सर्वांनी जर ही जबाबदारी, आणि हार्डली एक सेकंद लागत नाही ते लाईक बटन क्लिक करायला, म्हणजे कोणी तेवढं पण बिझी नसेल असं मला वाटतंय. तर कृपया थोडंसं सहकार्य करा. आपण चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटी इथून पुढच्या कालावधीत पण घेत राहूया. दीपक सर आहेत किंवा इतर चांगली चांगली मंडळी आपल्या शिवसेना प्रतिष्ठानला जॉईन झालेत, तर त्यांचाही लाभ आपल्या समाजापर्यंत पोहोचवूया. तुमच्या माध्यमातून आपल्याला समाजापर्यंत पोहोचायचा आहे, हा एक या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. तर यानंतर नेहा खाडे काय बोलणार आहे का? नेहा खाडे हात वर आहे. हॅलो हॅलो, आवाज येतोय, बोला. मी आदित्य बोलतोय. हा बोला. हा बोल. तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे प्रॉफ फर्म असतात, फंडेड अकाउंट, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रॉफ फर्म जे असतात, फंडेड अकाउंट जे प्रोव्हाइड करतात, त्याबद्दल काय मत आहे? त्याच्यावर आपल्या सेबीचं कंट्रोल आहे का? येस, ते P2P करतात ना, आणि त्या थ्रू विड्रॉल देतात, त्यामुळे आपण टॅक्सेशनला त्याला प्रॉब्लेम येत नाही. तसं नाही. मग इफ सेबीज कंट्रोल इज देअर, सेबीने त्यांना ऑथराईज केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सेबीचा कंट्रोल नसेल किंवा सेबी अप्रूव्ड व्यक्ती नसेल तर ते नक्की न करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जस्ट लाईक फॉरेक्स. येस, मी फॉरेक्सला अजिबात प्रमोट करत नाही, कारण का त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही. तो पैसा तुमच्या वॉलेटला आहे, तो पैसा कधी गायब होईल तुम्हाला सांगता येत नाही. कोणी त्याला यू डू नॉट हॅव अ प्लेस टू कंप्लेंट अबाउट दॅट. आपण कष्टाने कमवलेला रुपया असतो, हा एक रुपया सुद्धा वाया न जाऊ देणे हे आपलं टार्गेट असावं असं मला वाटतं. हो, पण एक डायव्हर्सिफिकेशन म्हणून आपण बहुतेक कन्सिडर करू शकतो. जे ट्रेडिंग करण्यास इच्छुक आहेत, इफ ही इज इंटरेस्टेड इन इंडियन मार्केट, आय थिंक ही मस्ट ऑल्सो ट्राय फॉरेक्स. जेवढे पैसे गेल्यावर दुःख होणार नाही तेवढे पैसे तिकडे इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. येस, इन्व्हेस्टमेंट नाही म्हणतात ना, ट्रेडिंग व्हॉट एव्हर. येस, जेवढे पैसे बुडल्यावर, आता कोणाचं पोट केवढं आहे मला माहित नाही, कोणाला 1000 रुपये गेले तर दुःख वाटत नाही, कोणाला लाख गेले तर वाटत नाही, कोणाला 10 लाख गेले तर दुःख वाटत. आपल्याला माहिती आहे आपली कॅपॅसिटी काय पचवायची आहे, त्याप्रमाणे आपण त्यात उडी मारायला काय हरकत. ओके, थँक्यू. येस, ठीक आहे आदित्य, नंतर आणखी तुझं एक्झॅक्टली काय मला पण समजलं नाही, पण एक लक्षात घ्यायचं की भारतीय म्हणजे रेग्युलेटरी अथॉरिटी ज्या काय आहेत ना ह्या सेबी, तर यांच्या अंडरखाली येणारेच प्रोडक्ट आपण या ठिकाणी प्रमोट करतोय, याच्या अंडरखाली येणाऱ्याच गोष्टी आपण प्रमोट करतोय. इतर कुठल्याही गोष्टी बऱ्याचशा मार्केटमध्ये असतात, आपण या गोष्टींना प्रमोट करत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सुद्धा समाज बांधवाने अशा गोष्टींच्या कुठल्याही नादाला लागू नये, ही एक या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. तर आपण थांबूया या ठिकाणी. प्रियांका कोष्टी मॅडम, शिवसेना सिक्युरिटीच्या संचालिका पुण्याहून प्रियांका कोष्टी मॅडम, यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. प्रियांका. येस सर. ओके मॅडम. थँक्यू गुरी गुड्डे सर. आज मला तुम्ही दीपक सरांचे आभार मानण्याची संधी दिली. ऍक्च्युली तसं बघायला गेलं, आपण ह्याच्या आधी 2 सरांच्या मीटिंग अटेंड केल्या होत्या. त्याच्यामध्ये आणि मी पर्सनली सरांबरोबर एक मीटिंग केली होती. मग त्याच्यामध्ये ही सरांनी जे बास्केट इन्व्हेस्टमेंट बद्दल जे आपल्याला नॉलेज दिलं होतं ते खूप उत्तम प्रकारचं होतं. पण त्यावेळेसची गोष्ट एक अशी होती की 1-1.5 वर्ष मी 1.5-2 वर्षापूर्वी मी स्टार्ट केलं होतं इन्व्हेस्टमेंट म्हणा, शेअर मार्केटमध्ये काही इन्फॉर्मेशन, त्याचा अभ्यास सुरुवात तेव्हा 2 वर्षाच्या आधीपासून केली होती. मग ही जी आत्ताची जी या महिन्यातली या 2 महिन्यात जी फेज मार्केटमध्ये आली आहे ती मी याच्या आधी अनुभवलेली नव्हती, फक्त ऐकलं होतं.
आजच्या या सेशनवरनं असं खरंच म्हणजे मेसेज वाचला त्यावेळेस असं वाटलं की खरंच काहीतरी ह्याच्यामधूनही आपल्याला काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन मिळेल. मग त्या एक मला खूप खूप जास्त होप्स होते आणि ते खूप छान पद्धतीने सरांनी सांगितलं सुद्धा. आधीची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये बेसिक जे बास्केट इन्व्हेस्टमेंटची जी हे होती प्राइस सरांनी जे आधी सांगितलेलं होतं ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट ऍटलिस्ट 20 लाख पर्यंत सांगितली होती किंवा 10 किंवा 20 लाखाच्या मध्ये. पण त्यावेळेस माझी एवढी हे नव्हती की बाबा आपण एवढ्या लेवलला जाऊन बास्केट इन्व्हेस्टमेंट बद्दल विचार करावा किंवा एकदम एवढी मोठी त्याच्यामध्ये उडी घ्यावी अशी एवढी माझी हे लेवल तेव्हा नव्हती. बट आत्ताच हे सेशन ऐकल्यानंतर स्मॉल कॅश फ्लो मध्ये सुद्धा आपण 50-50 गोल्ड आणि इक्विटी याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या काही गोष्टी करू शकतो हे सरांनी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स आलाय की बाबा आपल्याकडूनही काहीतरी सेव्हिंग खूप छान पद्धतीने होऊ शकतं. मग ही स्विचिंग मेथड ऐकल्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि सर या सेशन मध्ये तुम्ही एवढ्या छान पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन केलं आणि पुढेही तुम्ही हे जे सांगितलं की आपण वीकली मीटिंग घेऊन किंवा शेअर हे अकाउंट ओपनिंग म्हणा बाकीच्या गोष्टी कशा हँडल कसं पुढे जायचं कुठे थांबायचं कुठे इन्व्हेस्ट करायचं कसं स्विच करायचं या गोष्टीमध्ये प्लीज तुम्ही आम्हाला गाईड करा आणि आम्ही नक्कीच त्याचा आम्हाला खूप चांगला उपयोग होईल अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच सर. Yes, thank you for this lovely end. मी सुनीता मॅडम नाहीत का सर आज?